ज्या गोष्टी आहेत प्रिलिम्सच्या तर त्याच्याबद्दल डिस्कस करतो. पहिलं तर मी आधी सगळे जे आपले टीम मेंबर्स आहेत, प्रमोद सर असतील, निलेश सर असतील, रुपेश सर असतील, सगळ्यांचं थँक्यू सर. तुम्ही जे काही गोष्टी इनपुट्स दिल्यात त्या. आता पुढच्या डिस्कशनकडे जाऊया. तर मागच्या वर्षी जे काही प्रिलिम्स गंडवणारे जे काही मेजर अस्पेक्ट होते त्याच्याबद्दल जरा बोलूया. मला जतीन सर व्हिडिओ आणि स्क्रीन दिसते का सांगा व्यवस्थित. हो, दिसतोय हो सर. सर. ओके ओके, ठीक आहे. तर प्रिलिम्स 2025ला म्हणजे आपल्याला जे काही आता बघायचं पुढे, तर त्याच्या अनुषंगाने मागच्या वर्षी जे प्रिलिम्स गडबडवणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्याबद्दल माहिती पाहिजे. बेसिक होतं, सायन्सनी फार मोठा घोळ घातलेला असतो, दरवर्षीच असतं हे, करंटनी पण फार मोठा घोळ घातलेला असतो. निलेश सरांनी त्याच्याबद्दल सांगितलं. आता तुम्हाला रुपेश सर, निलेश सर आणि प्रमोद सरांचं जेव्हा डिस्कशन तुम्ही ऐकलं असेल तर त्यांना प्रश्न माहिती आहेत की कुठले प्रश्न कसे आले, वन लाईनर कसे आले. निलेश सरांनी करंटचं सांगितलं किंवा प्रमोद सरांनी इकॉनॉमिक्स आणि रुपेश सरांनी जॉग्राफी आणि सायन्स. तर लक्षात ठेवा की या स्टेजला तुम्हाला किंवा आपल्याला सगळ्यांना जायचं की मला माहिती आहे की कुठला प्रश्न कसा आला होता, करंटचा कुठला वन लाईनर कसा आला होता, किंवा पर्सनॅलिटीज कुठल्या आल्या होत्या. मग जर या पर्सनॅलिटीज आल्या असतील तर मग अजून कुठल्या पर्सनॅलिटीज येऊ शकतात. मग कुठल्या पर्सनॅलिटी बद्दल काय विचारतील, समजा श्रीदेवींबद्दल प्रश्न आलेला आहे किंवा तशाबद्दलचा प्रश्न येतो किंवा कुठल्याही ऍक्टर बद्दलचा प्रश्न येतो, तर डेथ झाली तर ती डेथ कुठल्या वर्षी झाली असा काही प्रश्न येतो समजा. तर हे पण माहिती पाहिजे की डेथ झालेल्या व्यक्तीबद्दल त्यांचा नेमका प्रश्नाचा रोग कुठे असतो आणि काय चुकवतात. मग एखाद्याला पद्मविभूषण मिळालं असेल तर पद्मभूषण म्हणून देतील. तर हे जे काही बारकावे आहेत ना, तर ही सगळी लोक तुम्हाला हे सगळे आपले टीम मेंबर्स काय करणार आहे, तुम्हाला हे सगळे बारकावे त्या त्या वेळेला सांगणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक विषयामध्ये आपण कुठल्या स्पेसिफिसिटीला जायचं हे आपल्याला बघायचं आहे. दुसरा एक मेन हे होतं की कोर पॉलिटी समजा आपण गृहीत धरलेला आहे, ठीक आहे. पण मग काय झालं की कोणाचे 10 पैकी 14 आलेत, सॉरी 15 पैकी 14 आलेत आणि कोणाचे 15 पैकी 9 आणि 8 पण आलेले आहेत. तर तिथं पण घोळ होतो. याचं रिझन होतं मागच्या वर्षी काय झालं. ऍक्च्युली ते दरवर्षी असतं पण ते मागच्या वर्षी जास्त जाणवलं मुलांना की नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज असतील समजा तर तिथे प्रश्न आले. मग आरटीआय बद्दल किंवा आरटीआय ऍक्ट मधलेच 2 प्रश्न आले. त्याच्यानंतर मला वाटतं ह्युमन राईट्स कमिशनचा एक प्रश्न आला, नॅशनल कमिशन फॉर वुमन बद्दल पण तिथे विचारलं होतं. मग जेव्हा तुम्ही ज्या एरियापर्यंत पोहोचतच नाही, ज्या एरियाची रिव्हिजनच करत नाही, त्याचे जर प्रश्न आले तर तुमचा गेम व्हायला सुरुवात होते. कारण का तुम्ही ठराविक टॉपिक करून गेलाय आणि त्याच ठराविक टॉपिकवरती तुम्हाला वाटते की प्रश्न येतील. आणि आता तर काय की 7th एडिशन मध्ये भरपूर काय 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 ऍड झालेलं आहे. त्यामुळे मग त्या जर एरियाला तुम्ही टचच केलं नसेल तर तिथे गेम व्हायला लागतो. इकोचं पण असं झालं की ठीक आहे, इको येते 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 आणि दरवेळेस येतच ऍक्च्युली की बऱ्यापैकी चांगलं स्कोअर करतो आपण. पण मग इकोला पण गडबड काय झाली तुम्हाला प्रमोद सरांनी सांगितलंच. पण मग आपण म्हणतो की प्रश्न जे आहे त्याचं स्वरूप चेंज झालं किंवा आपण म्हणूया थिअरी आहेत किंवा त्याच्यामध्ये थिंकर्स आहेत त्याच्या अनुषंगाने प्रश्न विचारणं किंवा इंटरप्रिटेशन वाले प्रश्न की जरी हिगिन्सची थेरी विचारली तर त्याचे इंटरप्रिटेशन तेच आहे का बाबा, याच्यावरती खूप जास्त डिबेट होणं. तर अशा प्रकारचे प्रश्न आल्यामुळे भरपूर जण गडबडले. किंवा जिओ मध्ये सुद्धा असं झालं. मग रुपेश सरांनी ते सांगितलं, जिओ मध्ये पण असं झालं की जे काही प्रश्न आहेत कोणते ह्युमन जॉग्राफीचे वगैरे तर ते सुद्धा किंवा इव्हन ऍग्री जॉग्राफीचे सुद्धा प्रश्न ते सुद्धा जनरलाइज किंवा वेग प्रश्न आले. मग जनरलाइज किंवा वेग प्रश्न आले की ओपन फॉर आपण म्हणूया इंटरप्रिटेशन असतं. आणि ओपन फॉर इंटरप्रिटेशन असले काय होतं, कुणीतरी ऑल ऑफ द अबोव मारतं, कुणीतरी एखादा पर्याय वगळतं आणि मग त्याच्यामध्ये डिबेट सुरू होतात. आणि मागच्या वेळेस त्यातल्या त्यात काय झालं की ऑल ऑफ द अबोव वाले वगैरे जे काही फंडे होते असे काही फंडे प्रिलिम्सला पण चालले नाहीत. खूप स्पेसिफिसिटीनी प्रश्न त्यांनी विचारले होते. कोठारी कमिशनमध्ये त्यांनी 6% 10% गेम केला होता. किंवा मला वाटतं लिंग गुणोत्तरामध्ये सुद्धा त्यांनी स्पेसिफिक काय केलं होतं, प्रश्न विचारला होता. तिथं मात्र मग बऱ्याच जणांचं काय झालं, उलटा खेळ झाला. म्हणजे कुठं ऑल ऑफ द अबोव घ्यायचं कुठे नाही घ्यायचं याच्यामध्ये मागच्या वर्षी प्रिलिम्समध्ये बरेच जण गडबडलेले होते. कोलॅटरल क्वेश्चन खूप जास्त प्रिलिम्सला येतात, लक्षात ठेवा कुठल्याही प्रिलिम्सला येतात. कोलॅटरल क्वेश्चन म्हणजे कसं असतं की कंबाईन पकडा, आपली राज्यसेवा पकडा, की तुम्ही सिलेबसचे काय क्वेश्चन्स नेहमी करतच असता पण काय क्वेश्चन्स जे असतात. आता मग निलेश सरांनी सांगितलं की करंट मधला एक स्कीमचा क्वेश्चन होता की त्या स्कीम बद्दल तो आधीच्या व्हर्जनचा विचारलाय का आताच्या व्हर्जनचा विचारलाय. आता हा प्रश्नाची तयारी मे बी आपण केलेली नसते पण तरी सुद्धा मग टॅकल करावं लागेल का, तो कॉम्प्रिहेन्शनच्या बेसिसवरती काहीतरी कीवर्ड पकडायला लागेल की अरे हा हे असं असूच शकत नाही, नसू शकत नाही वगैरे. किंवा काय एच आर डी जे काही मागच्या आतापर्यंत आपण म्हणूया ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये होतं तर तशा प्रकारचे पण काही क्वेश्चन्स येतात रॅन्डम. तर ते सुद्धा तुम्हाला टॅकल करायला लागतील. म्हणजे आता ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स बद्दल सर बोलले प्रमोद सर. मग ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्टमध्ये काय अँथ्रोपोसिन हा शब्द आहे. मग हा अँथ्रोपोसिन हा शब्द कुणी दिला आहे, त्याच्याबद्दल कुणी बोललेला आहे, तर त्या सायंटिस्टचं नाव काय, त्या सायंटिस्टचा देश कोणता, असे पण प्रश्न त्यांनी तुम्हाला काय केले कोलॅटरल क्वेश्चन त्यांनी करंटमध्ये किंवा इव्हन इकोमध्ये पण ऍड करून विचारले. मग हे जे काही प्रश्नाची पद्धती आहे ना कोलॅटरल क्वेश्चनची, तर त्याच्याबद्दल भरपूर वेळेला आयडियाच नसते मुलांना. त्यातल्या त्यात जे कोणी पहिले किंवा दुसऱ्या अटेम्प्टला असतात त्यांचा तो प्रॉब्लेम होतो. जुन्या लोकांना कधी कधी कॉम्प्लेसन्सी आलेले असे डिले असते त्यांचा पण तो प्रॉब्लेम होतो.
आणि एक दुसरा पॅटर्न असतो तो म्हणजे बेसिक क्वेश्चनचा. तर जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना प्रिलिम्सच्या बाबतीमध्ये, प्रिलिम्स कुणाची उडते, ज्यांचा बेसिक क्वेश्चनचा इश्यू असतो ना त्यांची प्रिलिम्स 100% उडते, लक्षात ठेवा. म्हणजे कोर पॉलिटीमधल्या काही गोष्टी आहेत, कोर इकोच्या काही गोष्टी आहेत, जिओच्या काही बेसिक गोष्टी आहेत, समजा करंटचं बेसिक समजा काही आहे, ते ज्याला येत नाही ना त्याची प्रिलिम्स 100% उडते. ठीक आहे. मग अशा लोकांचे ना काही कोलेटरल क्वेश्चन बरोबर येतात, आणि मग त्याच्यामुळे त्यांना असं वाटायला लागतं की नाही माझे कोलॅटरल क्वेश्चन आहेत बरोबर येतात म्हणजे मी खूप काहीतरी चांगला अभ्यास आहे माझा. तर कायम लक्षात ठेवायचं की तुमचे बेसिक क्वेश्चन चुकणं हे तुम्हाला प्रिलिम्स पासून दूर नेणारी गोष्ट असते. कोलॅटरल क्वेश्चन भरपूर जणांचे चुकतात, लक्षात ठेवा. कोलॅटरल म्हणजे मी असं म्हणतोय की जे सिलेबसच्या आवाक्याच्या थोडेसे बाहेर जाणारे वगैरे. त्यामुळं बेसिक क्वेश्चनला धरून पहिलं तुमची तयारी पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा 80 क्वेश्चन काढू तेव्हा आपण असा प्रयत्न करूया की बाबा 50 आणि 30 असं ते होईल, किंवा 50 क्वेश्चन जे असतील ते तुम्हाला तुमचे बेसिक्स चेक करणारे असेल, 30 क्वेश्चन जे असतील ते तुमचं कोलॅटरल अँगल चेक करणारे, किंवा ऐन वेळेला एखादा प्रश्न आला तर तो कसा टॅकल करायचा वगैरे, या अनुषंगाने आपण त्याची तयारी करावी लागेल. पण इथं गडबड आहे, लक्षात ठेवा. जर मी काउन्सिलिंग मध्ये जर भरपूर विद्यार्थ्यांना जेव्हा भेटतो तेव्हा असं लगेच लक्षात येतं की कोर बॉडीचे किती आले म्हणलं तर म्हणतात, मग जर प्रिलिम गेली असेल ना तर हमखास कोर बॉडीचे 15 पैकी 10 किंवा 11 आलेले असतात, किंवा इव्हन 9 पण आलेले असतात. करंटचे सायन्सचे तसंच असतं. इकोचे सुद्धा भले भले म्हणणारे, मागच्या वर्षी 13-14 येणारे म्हणणारे लोक 6 आणि 7 वरती आलेले होते. हे असं जेव्हा होतं तेव्हा मग तुमची प्रिलिम्स धोक्यात येते, लक्षात घ्या. जर ठराविक गोष्टी जर तुम्ही चुकला नाहीत ना तर सेफ झोन मध्ये राहता, किंवा ऍटलीस्ट तुम्ही काय काठावरती का होईना पास होता. ठीक आहे. अगदीच तुम्हाला 135 वगैरे नाही आली तर तुम्ही ऍटलीस्ट 120च्या घरामध्ये मेल स्कोर, किंवा 112-15च्या घरामध्ये फिमेल स्कोर असायला तरी हरकत नाही, लक्षात घ्या. कुठे गडबड होते हे पण कळायला पाहिजे, ते की तुमचं अनालिसिस तेवढं चांगलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर ज्यांनी कुणी आधी प्रिलिम्स दिलेली आहे त्यांनी या गोष्टींवरती विचार करायला पाहिजे, जे आता आपण बोलणार आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत प्रिलिम्स दिलेली नाही, सुरुवातच आहे, त्यांनी लक्षात घ्या की या जुन्या लोकांनी या चुका केल्यात म्हणून त्यांच्या प्रिलिम्स उडालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मग तुम्ही या गोष्टींवरती लक्ष ठेवलं पाहिजे, जे आता आपण पटापट पुढे बोलणार आहे त्याच्याबद्दल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मागची प्रिलिम्स दिली असेल आणि गणली असेल, किंवा इव्हन तुमचा स्कोर 118-120च्या घरात असेल, म्हणजे काठावर निघाली असेल, किंवा मी म्हणेल की जास्त पण मार्कांनी निघाली असेल तरी सुद्धा तुमचा मागच्या वर्षीचा पेपर काढा. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टचे किती प्रश्न आले, त्याच्यातले किती चुकलेत, किती अटेम्प्ट केले नव्हते ते शोधा. जे अटेम्प्ट केले नव्हते ते का अटेम्प्ट केले नव्हते, त्याच्यामध्ये नेमकं तुमचा लॅक ऑफ सोर्स, म्हणजे तुमचा सोर्सच गंडला होता, त्याच्यामुळे तुम्हाला माहितच नव्हतं, असे काय क्वेश्चन्स होते का ते पण बघा. प्रश्न चुकण्याची स्पेसिफिक कारणं शोधा. म्हणजे आपण जे आपले विद्यार्थी असतात त्यांना पर्टिक्युलरली काउन्सिलिंगमध्ये काय सांगतो, तर तुम्ही क्वेश्चन आहे ना त्या क्वेश्चन मध्येच लिहा. मागच्या वर्षीचा ओरिजिनल पेपर घ्या, क्वेश्चन मध्ये लिहा की सर मला इथे माहिती नव्हतं, किंवा तुम्ही तुमच्यासाठी लिहा किंवा मला इथे हा क्वेश्चन अजिबातच माहिती नव्हता. काही गोष्टींमध्ये असं होऊ शकतं की तुम्ही वाचण्यामध्ये चुकलं. ठीक आहे. मग आता जर तुम्ही क्वेश्चन वाचण्यामध्ये चुकला असेल तर ऑब्व्हियसली तुमचं प्रॅक्टिस आणि कॉम्प्रिहेन्शन गणलेलं आहे. म्हणजे तुम्ही एखादा क्वेश्चन संसद, राष्ट्रपती याच्यामध्ये इंटरप्रिटेशन चुकता, करंटची एखादी गोष्ट तुम्ही पद्मभूषण पद्मविभूषण मध्ये चुकता, किंवा इयर मध्ये चुकता, किंवा तुम्ही इयर गृहीत धरून टाकता की हे इयर बरोबरच असेल वगैरे वगैरे, म्हणून जे काय असेल ते. आकडे गृहीत धरणारे लोक खूप जण आहेत आपल्या बरोबर मार्केटमध्ये, की जी लोक आकडे गृहीत धरतात आणि आकडे गृहीत धरल्यानंतर कळतं की रे आकडा चुकवला होता. तर मग हे अशा प्रकारच्या जर काही गोष्टी केल्या असतील तर तुम्ही त्याच्यासाठी काय एक अनालिसिस करून ठेवलं पाहिजे, किंवा माझं या मागच्या वर्षी हे 2 क्वेश्चन किंवा 3 क्वेश्चन या गोष्टीमुळे चुकलेत. काही जणांचं असं असतं की माहिती होतं पण आठवलं नाही. आता ज्यांचं ज्यांचा हा इश्यू आहे, ज्या ज्या क्वेश्चन मध्ये हा इश्यू आहे, तुमचा लॅक ऑफ रिव्हिजनच आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला माहिती आहे पण तुम्ही तिथं 50-50 वरती येता, हे खूप जणांचं कॉमन असतं की सर 50-50 मध्ये येतो. म्हणजे कधी कधी त्या गोष्टीवरती विश्वास पण वाटत नाही, की एखादा विद्यार्थी आपल्याला म्हणतो की सर मला 50-50% वरती मिळून अडकलो. तर 50-50 वरती येऊन जर तुम्ही अडकत असाल, रिपीटेडली तुमचं असं होत असेल, तर तुमचा रिव्हिजनचा इश्यू आहे, लक्षात ठेवा. आणि मेजर इश्यू असतो हा. भरपूर अभ्यास आधी केलेला असतो पण शेवटी शेवटी रिव्हिजन नीट केलं नाही, गेम होतो. बऱ्याच जणांचं मी मागाशी म्हणलं तसं माहिती नव्हती हा इश्यू असतो. तुमचा सोर्सच चुकलेला असू शकतो, की तुम्ही आता फॉर एक्झाम्पल असं उद्या झालं की लक्ष्मीकांत 7th एडिशन नुसार जर काही क्वेश्चन आले, मग तो अनुराधा भसीन खटला असू द्या का कंपॅरिझन ऑफ कॉन्स्टिट्यूशन मधला असू द्या, तुम्ही केलाच नाही, मग ते नाहीच माहिती तर कशामुळे, तर बाबा तुम्ही सोर्सच गंडून आलाय, की बाबा तुम्हाला जे वाचायचं होतं ते तुम्ही एरियाज कव्हरच नाही केले. असं नाही झालं पाहिजे. किंवा मगाशी प्रमोद सरांनी सांगितलं तसं की PYQ आहे. ठीक आहे. काय म्हणूया आपण, हर्षचरित असेल किंवा बाणभट्ट असेल, समजा PYQ असेल आणि तरी पण चुकलं असेल तर तुमची स्ट्रॅटेजिक मिस्टेक आहे, तुम्ही स्पर्धा परीक्षेसाठी बनलेलाच नाहीये. म्हणजे जी लोक असल्या गोष्टींमध्ये चुका करतात, त्यांना कोणी वाचवू शकत नाही, लक्षात ठेवा. की PYQ आणि तरी पण चुकवलं. आणि PYQ म्हणजे काय, 2011च्या STIचा क्वेश्चन सुद्धा तुम्हाला आता विचारला जाऊ शकतो इकॉनॉमिक्समध्ये. त्याच्यामुळं रेडी राहायचं की तुम्ही इतकं थरो पाहिजे. इथे रिस्क नाही घ्यायची. प्रिलिम्स अशी करायची, मी आधी पण सांगितलं मॅचमध्ये, प्रिलिम्स अशी करायची राज्यसेवेची की पुढच्या तिन्ही मेन्सला तुम्ही असलं पाहिजे. मग कदाचित या मेन्समध्ये तुम्ही क्लास 2 काढली, परत क्लास 1 साठी तयारी केली,
पुढच्या वेळेस समजा याच मेन्समध्ये तुम्ही क्लास 1 काढली, तर तुम्ही रँक अपग्रेडेशनसाठी काय प्रयत्न केला, तुम्ही कंटिन्युअसली प्रिलिम्स पास झाला पाहिजे किंवा मेन्सला पाहिजे, अशी प्रिलिम्स तुम्ही आता करायला पाहिजे. ठीक आहे. भरपूर जणांचं फर्स्ट इंट्युशन बदलणं हा तर म्हणजे लयच मोठा राडा आहे, की खूप जण हे कायम तेच करत राहतात, की पहिलं वाटलं सर, पण नंतर मी उत्तर चेंज केलंय. का करतात काय माहिती नाही. करेज ऑफ कन्व्हिक्शन तुमच्यामध्ये मिसिंग असतं, असं सरळ सरळ आहे, की बाबा तुमच्यामध्ये एक तो कन्व्हिक्शन जो असतं, की नाही माझं पहिलं इंट्युशन जे आहे, आणि हे मी परत 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 सांगेल, की सबकॉन्शियस लेवलच्या गोष्टी कॉन्शियस लेवलला येत असतात. तुम्हाला ऑप्शन दिसला ना आणि तुम्हाला वाटतं ना की हे बरोबर आहे, तर लक्षात ठेवा, तो प्रश्न किंवा तो ऑप्शन बरोबर असण्याचं कारण का असतं, तर तुम्ही कुठेतरी वाचलेलं असतं. त्यामुळे तुम्ही फर्स्ट इंट्युशन वरती भर म्हणजे दिला पाहिजे म्हणा, किंवा विश्वास ठेवला पाहिजे. बऱ्याच जणांचं मागच्या वर्षी हे रडगाणं होतं, की करंट नीट केलंच नव्हतं. त्यातल्या तर जे युपीसीचे मेंबर्स असतील आत्ताचे, त्यांना सांगतो की तुमचं युपीसीचं प्रिलिम्स आणि राजस्वीचं प्रिलिम्स खूप वेगळं असणार आहे. काही जण नेहमीचेच असतात ठरलेले, की अॅक्युरसी करतात, अॅक्युरसीवरती खूप भर देतात आणि अटेम्प्ट कमी केला म्हणून सांगतात, की सर 80चा अटेम्प्ट केला, 82चा अटेम्प्ट केला. त्या सगळ्यांना सांगतो की नेहमीच आहे आपलं, की आपण घटोत्कच अप्रोच म्हणतो. भीमाचा काय म्हणतात त्याला, मुलगा, हिडिंबा राक्षसिनी बरोबर त्याला झालेला मुलगा, त्याला असं सांगण्यात आलेलं असतं, की तू काय कर, कौरवांच्या अंगावरती पड शेवटी, म्हणजे तू मरतोसच आहे, शहीदच होतोयस, तर तू काय कर, जास्तीत जास्त कौरवांच्या सैनिकांना मारून बघ. मग हे याचा अर्थ काय, जेव्हा तुम्हाला शहीदच व्हायचंय प्रिलिम्समध्ये, तर शहीद 80 अटेम्प्ट करून होऊ नका. 95-96 अटेम्प्ट केला तरी चालतो, 92 अटेम्प्ट केला तरी चालतो, पण अगदीच 90च्या खाली अटेम्प्ट करायचा, 80 अटेम्प्ट करायचा, 76 अटेम्प्ट करायचा आणि म्हणायचं की माझी अॅक्युरसी खूप चांगली आहे सर वगैरे, असले रडगाणे प्रिलिम्सला चालत नाही. तर लक्षात ठेवा, कारण जेव्हा तुम्ही 80 अटेम्प्ट करता ना, त्याचा अर्थ असा असतो तुमचा पेपर 160 पैकी चेक होणार आहे. तिथंच तुमचा विषय संपलेला आहे. तुम्ही 160 पैकी 118.5 किंवा 118 मार्क कसंच घेऊ शकत नाही. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. खूप रेअरेस्ट ऑफ रेअर पॉसिबिलिटी आहे की तुम्ही 160 पैकी काय 120 वगैरे मार्क घ्याल. त्यामुळे असलं काही करू नका. आता हे कशासाठी सांगणं, अजूनही बऱ्याच जणांना त्या प्रिलिम्सच्या बाबतीमधल्या ह्या बेसिक फंडांच्या बाबतीमध्ये इश्यू आहे. ठीक आहे. जी लोक कॉन्फिडन्स प्रिलिम्स काढतात ना, त्यांचे अटेम्प्ट 92, 95, 96 असतात. कसाही पेपर असू द्या, तुमचंही तसंच पाहिजे. तुम्ही पण त्याच पद्धतीने टॅकल करायचं, आणि हे आपल्याला टेस्ट सिरीजमध्ये हे ट्रायल अँड एरर आपल्याला करून बघायचे आहेत. आपल्या ज्या 8 टेस्ट आहेत तिथं आपल्याला हे सगळं करून बघायचं, की मॅक्सिमम अटेम्प्ट वगैरे आपल्याला ठेवायचा आहे. तुम्ही एखादा विषय केलाय, नाही केलाय, कॉम्प्रेन्सिव्ह टेस्टला आलाय तुम्ही, मे बी तुमचा एखादा विषय पूर्णपणे नीट झालेला नाहीये, तरी पण तुम्हाला हे करायचं आहे. ठीक आहे. बऱ्याच जणांचा असा एक इश्यू आहे, निलेश सरांच्या याच्यामध्ये आलं नाही म्हणून फक्त ऍड करतो, की करंटचे आहे ना ते, म्हणजे सर म्हणाले तसं मगाशी तुम्हाला, की मल्टिपल सोर्सेस आहेत. तर मल्टिपल सोर्सेस मधून करंट करणं म्हणूनच घोळ होते, लक्षात घ्या. आणि असे पण विद्यार्थी बघितलेत आम्ही, की मल्टिपल सोर्सेस मधून करतील आणि मग शेवटी काय करतील, की युट्यूबच्या व्हिडिओवरती अवलंबून राहतील. मग सगळं म्हणजे आतापर्यंत वाचतील सगळं मॅगझिन्स, आणि शेवटी शेवटी काय करतील, की अरे हा युट्यूबचे ते 4 व्हिडिओ बघून घेतो, या सरांनी असाच एक व्हिडिओ टाकलाय त्याच्यामधलं करंट करतो. लक्षात ठेवा, जे काही तुम्ही करंट करताना तेच रिपीटेडली रिवाइज केलं पाहिजे, जे काही असेल ते. मग त्याच्यामध्ये आता समजा निलेश सरांनी उद्या तुम्हाला व्हॅलिडेशन जेव्हा दिलं जाईल सरांकडून, तर ते व्हॅलिडेशन तुमच्या सोर्समध्ये फटाफट ऍड करायचं. आपल्या टेस्ट पेपरमध्ये तुमचं जे काही पेपर आहे त्याच्यामध्येच आजूबाजूला ऍड करायचं, आणि ते पण त्याच्यामध्ये इन्क्लूड करून रट्टा मारायचा. लक्षात ठेवा, ऐन वेळेला परत वेगळं काहीतरी करायचं नाही. हे भरपूर वेळेला रॅन्डम काय म्हणूया आपण करंट केलं जातं. सायन्स न करणारे तर भरपूर मोठी जनता आहे, किंवा सायन्स खूप करणारी 60 एक दिवस करणारी पण एक जनता आहे. तर हे दोन्ही एक्स्ट्रीम्स तुम्ही नाही केले पाहिजे. सायन्समध्ये तुम्हाला 20 पैकी मगाशी रुपये सरांनी सांगितलं तसं 12-13 येणं गरजेचं आहे. लक्षात घ्या. नेहमीच आहे की सायन्स केलं किंवा त्यातला भाग स्किप केला वगैरे, असलं काही करू नका. प्रिलिम्सला तसं चालत नाही. बरेच जण भूगोल नीट करतात पण पर्यावरण दुर्लक्षित करतात, किंवा पर्यावरण करतात पण मग भूगोलाचे, जसे रुपेश सरांनी सांगितले, की आता ह्युमन ज्योग्राफीला महत्व आहे, वर्ल्ड फिजिकल ज्योग्राफीला महत्व आहे, मॅपिंगला महत्व आहे. ठीक आहे. तर या अँगलला टचच नाही केलं, असं पण करणारे भरपूर जण आहेत. किंवा महाराष्ट्र ज्योग्राफीमध्ये पण मग अजिबात काहीच न करणारे, म्हणजे इव्हन पीवायक्यूचं अनालिसिस सुद्धा न करणारी लोक पण आहेत. तरी त्यांची प्रिलिम्स सहसा गणते. लक्षात ठेवा. ठीक आहे. हिस्ट्रीमध्ये सगळं करतील, मॉडर्न इंडिया एवढं चांगलं करतील, आणि प्राचीन मध्ययुगीन अजिबातच करणार नाहीत. मग अशी पण लोक आहेत. आणि प्राचीन मध्ययुगीनमध्ये केलं तर मग काय करतील, युपीसीचा अप्रोच घेतील आणि फक्तच काय सोशल आणि कल्चरल आस्पेक्ट करतील. युपीएससी मध्ये कल्चरल सोशल आस्पेक्ट खूप जास्त विचारले जातात. जर तुम्ही इकडचा विचार केला तर इकडे जे काही आहे ते पॉलिटिकल हिस्ट्रीच्या अनुषंगाने विचारलं जातं. इव्हन तुम्हाला नाटक जरी विचारलंय तर ते एखाद्या राजाच्या अनुषंगाने विचारलं जाईल, हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणजे त्या अनुषंगाने तुमचं अनालिसिस पाहिजे. लक्षात ठेवा. आता पॉलिटीमध्ये आता फार बोलत नाही, ऑलरेडी एक लेक्चर शेअर केलेल्या वर्कशॉपमध्ये पण बोलणार आहे, की काही टॉपिक पर्यंत तुम्ही पोहोचतच नाही, आणि ही डेंजरस गोष्ट आहे. अर्थशास्त्रामध्ये तुम्ही स्कीम्स पर्यंत पोहोचतच नाही, ही पण डेंजरस गोष्ट आहे. मग अशी प्रमोद सरांनी सांगितलं, सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह असतील किंवा सोशल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, इथं जावंच लागतं. इव्हन निलेश सरांनी पण तुम्हाला ते सांगितलं की इथपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल. करंटचे मॅगझिन राहिले होते, करंटचे टॉपिक नीट केले नव्हते, मग अशी सांगितलं तसं
की कुठले टॉपिक करायचे हेच माहिती नाही. ठीक आहे, कारण काय, मॅगझिन घेतलंय आणि सरसकट केले. आता जे तुम्हाला निलेश सरांनी जी लिस्ट दिली ना, त्यांनी त्याचा पूर्ण तसा अभ्यास करून ते 20 टॉपिकची लिस्ट बनवली. आणि सरांची अशी आयडिया आहे की आपण काय करूया, प्रत्येक पेपरमध्ये 20-20 क्वेश्चन जे घेणार आहोत, तर समजा 5 सब्जेक्ट वाईज आहेत, तर मग आपण काय करायचं की हे जे काही 20 टॉपिक आहेत, तर हे 20 टॉपिक त्या 5 टेस्टमध्ये आपण डिव्हाइड करायचे. आणि तुमचे ते तुम्हाला आधीच सांगून टाकायचं की यावेळेस तुम्ही काय करून घ्या, अवॉर्ड्स किंवा युद्ध सराव किंवा बाकीचे जे काही समजा आपण म्हणूया नेमणूक आहेत त्या करून घ्या. म्हणजे तुम्हाला एक टार्गेट असेल की तुम्हाला एक थीम ठरलेली असेल किंवा या थीम वरती आपल्याला आता काय करायचंय, करंट या याच्यामध्ये कव्हर करायचंय. त्यामुळं काय होईल की तुमचे एरियाज कव्हर होतील, मे बी जे तुम्ही मॅगझिन करत असताना मे बी करणार नाही किंवा केले तरी त्याच्यावरती मे बी स्ट्रेस आउट होणार नाही. तर ते आपण प्रयत्न करूया. ठीक आहे, त्या पद्धतीनेच आयडिया त्यांची आहे करंटमध्ये प्रश्न विचारण्याची. ओके. पेपर अनालिसिस ते आता काय म्हणजे त्याला काही लिमिटच नाहीये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांचा जो आहे तो स्कोर स्टॅग्नंट आहे, कारण डिसिप्लिन म्हणजे आता काय ते काही नाहीच आहे. आणि यावेळेस तर काय म्हणजे काय म्हणतात त्याला, खूप जणांचा अजून प्रिलिम्सचा अभ्यास सुरू केलेला नाहीये. का केलं नाहीये ते त्याचं त्याला प्रत्येकाला रिझन माहिती असावं. अनालिसिस न करणं, पीवायक्यूचं ठराविकच वर्षांचं अनालिसिस करणं, 2-3 वर्ष घ्यायचं, त्याचंच फक्त बघायचं, मनाला समाधान मिळवून द्यायचं काय की मी अनालिसिस केलेलं आहे, हे खूप कॉमन आहे. सोर्स चुकीचाच वापरायचा किंवा आधी पण चुकीचा वापरला तर तोच घेऊन बसायचा. किंवा मग काय करायचं, मित्रांनी मैत्रिणी सांगितलं, टॉपर्सनी सांगितलं, मग मल्टिपल सोर्सेस आणायचे, ते घेऊन बसायचे, याला काही अर्थ नाही. काही जणांचं असं आहे की नाही, प्रिलिम्स फक्त लॉजिक वरती निघते. फक्त लॉजिक वरती प्रिलिम्स नाही निघत, हे स्पष्ट सांगतो. मॉडरेट स्वरूपामध्ये कुठली गोष्ट करा तर चांगली आहे. तुम्ही लॉजिक लावायचं तर मॉडरेट स्वरूपामध्ये लावा. सगळ्याच गोष्टींना तुम्ही फक्त आणि फक्त इलिमिनेशन आणि लॉजिक वरती सोडवणार जर असं म्हणत असाल, तर मग कंटेंटवाले काही उगीच अभ्यास करतात असं त्याचा अर्थ होत नाही, लक्षात घ्या. आणि तुम्हाला असं वाटेल की नाही फक्त आणि फक्त याच्यावरतीच होईल, मॉडरेट लॉजिक लावावं लागणार आहे. आता जसं तुम्हाला तुम्ही जर प्रत्येकाचं डिस्कशन ऐकलं असेल ना व्यवस्थित, तुम्हाला लक्षात येईल की प्रमोद सरांच्या डिस्कशनमध्ये पण इलिमिनेशन येते शेवटी, येते लॉजिक येते शेवटी येते, आणि आधी येतं की बाबा कुठले कुठले प्रश्न कसे कसे विचारले जातील. सेम निलेश सरांचं, सेम रुपेश सरांचं, त्यांनी जे काही तुम्हाला सांगितलं तिथे सगळीकडे काय येते, तुम्हाला लॉजिक जे आहे ते मॉडरेट यूज करायचं, हाच पॉईंट येणार आहे, लक्षात ठेवा. बऱ्याच जणांचा एक्झाम प्रेशरचा इश्यू आहे, आणि त्यासाठीच म्हणजे ऍक्च्युली खरं तर त्याच गोष्टीसाठी डिमांड होती की टेस्ट सिरीज वगैरे हे करा वगैरे. ठीक आहे, तर ते आता झालेलं आहे, आपण ते करूया. रिव्हिजनसाठी प्लॅन न करणे, आपल्याला प्लॅन आत्ताच करायचा आहे. आत्ताच मी त्याच्याबद्दल बोलणार आहे. रिव्हर्स प्लॅन बद्दल पण बोलणार आहे. डेली टार्गेट्स नसणं, आता ते डेली टार्गेट्स नसणं हा इश्यू येणार नाही, कारण वर्कशॉप असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला टार्गेट 7 दिवसांचे मिळालेले असणार आहे. बऱ्याच जणांचं असंही आहे की मला जॉब ड्युटी करायचीच आहे, आणि मग मला काय करायचंय, पुण्यामध्ये जे अभ्यास करणारी मुलं आहेत, जे दिवस दिवसभर अभ्यास करतात, त्यांच्यावर मला कॉम्पिटिशन पण करायचंय. मग हे कुठलं तरी एकच करा, जॉब करायचं जॉब करा, ड्युटी करायचं ड्युटी करा. ऍटलीस्ट प्रिलिम्सच्या आधी तुम्ही 1.5 महिना, 15 ऑगस्ट नंतर जर तुम्ही काम करत असाल, जॉबवर किंवा ड्युटीवरती तुम्ही असाल, तर तुम्ही म्हणजे तुम्ही तीच ड्युटी कंटिन्यू करायला पाहिजे. तुम्ही काय करताय, मग तुमचा मेन्सचा पण ऍडव्हान्टेज घालवताय, कारण तुम्ही प्री चांगली करताय तर तुम्ही ऍक्च्युली काय करताय, GS 1-2 चांगलं करताय, लक्षात ठेवा. म्हणजे कुठलं, मेन्सचं, डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्सचं. तर तुम्ही नाही करताय आता प्रिलिम्स चांगली, तर मग तुम्हाला प्रिलिम्स झाल्यानंतर मग सगळं GS 2 सगळं कोर पॉलिटी घेऊन बसायला लागेल. ठीक आहे ना, आपण बॅच पण आता कोर पॉलिटी लॉन्च करण्यात त्यामुळे तेच कारण आहे की परत GS 2 घेऊन बसायचं नसतं, आत्ता करायचं नाही एकदा प्रिलिमसाठी, तर तेव्हाच करायचं. तेव्हा मग नंतर प्रिलिम्सच्या नंतरचा वेळ इतर गोष्टींसाठी पण खूप चांगल्या प्रकारे युटिलाइज करता येतो. अशाच पद्धतीने अप्रोच पाहिजे, लक्षात ठेवा. एक्झाम हे इंटिग्रेटेड असतात. ठीक आहे ना, प्रीचं वेगळंच करतो, मेन्सचं वेगळंच करतो, इंटरव्ह्यूचं वेगळंच करतो, असं काही होत नसतं. एनर्जी सेव्ह करायला शिका, डिस्ट्रॅक्शन्स मध्ये फार राहायची गरज नाही. हा एक मेजर इश्यू आहे काही जणांचा, की मैं अपनी फेवरेट हूँ, मुलांचा काय मुलींचा काय, की मी जे करते ते बरोबर, मागची माझी प्री निघाली तर मीच करते ते बरोबर, असं काही नसतं. तुम्हाला ट्रेंड शोधायला लागतात. मागच्या वर्षीचा पॅटर्न सोडून त्याच्या मागच्या वर्षीचा पॅटर्न आला की गोळ होतो. राज्यसेवेच्या आत्ताच्या मेन्सच्या ऑब्जेक्टिव्हचा घ्या, HRHD पॅटर्न थोडा बदलला की भरपूर जण गडबडले, डायरेक्ट काय 85 वरती पण स्कोर आला किंवा 80 वरती पण स्कोर येतो. त्याच्यामुळे काय, पॅटर्नच्या झोनमध्ये राहायचं, मागच्या 3-1 वर्षाचा पॅटर्न धरून चालायचं, मिक्स पॅटर्न घेऊन चालायचं, अजिबात एकाच पॅटर्नवरती अवलंबून राहायचं नाही की असाच आला, किंवा त्याच्या आधी समजा फक्त ऑल ऑफ द अबव आला तर तोच पॅटर्न घेणार, तसं करायचं नाही. वेगळ्या अँगलनी विचार करायला पाहिजे. प्रोकॅस्टिनेशन फार नाही बोलत, सगळेच आपण अडकत असतो, त्याच्यामध्ये अडकायचं नाही. आणि एक लक्षात ठेवा की फार जास्त तुमचं काय झालं ना, की नेहमीच आहे ते की अपेक्षा अति करणं आणि मग त्याच्यात अडकून राहणं वगैरे वगैरे, या गोष्टींमध्ये आपल्याला अडकायचं नाहीये. पॅनिक मोडमध्ये जाण्याचा काही संबंधच येत नाही. पॅनिक मोडमध्ये तुम्ही कधी जाल तर तुम्ही रँडमाइज तयारी कराल, तर आज काहीतरी वाचलं सकाळच्या सेशनमध्ये, दुपारी वेगळा सेशन घेतला, संध्याकाळी वेगळ्याच गोष्टीबद्दल डिस्कशन करायला गेलात मित्रांबरोबर. हे रँडमायझेशन ज्यांचं असतं, ज्यांना ऑर्गनाईज पद्धतीने तयारी करता येत नाही, ते डूम टू फेल म्हणतो आपण, की होतच ते म्हणजे फेल होतच होतं.
तुम्हाला असं वाटेल की खूप जास्त मी निगेटिव्ह म्हणतोय. येस, निगेटिव्ह बोलायला लागतो, तर तुम्ही काहीतरी पॉझिटिव्ह करा. मी तुम्हाला गोड गोड बोलायला आलेलो नाही. तुमचं जे काही रँडमायझेशन आहे ते बंद करा. ठरवून टाका या दिवसात हे करायचंय. म्हणजे तसं बघायला गेलं त्याची वर्कशॉप ही जी आयडिया आहे, आम्ही आधी असा विचार करत होतो की वर्कशॉप जो आहे तो टेस्ट पेपरच्या सकाळी घ्यायचा किंवा आदल्या दिवशी घ्यायचा. मग टेस्ट पेपर घ्यायचा आणि लगेच तुमचं टेस्ट डिस्कशन घ्यायचं. पण वर्कशॉप 7 दिवस अलीकडे आणण्याचं कारणच हे आहे की हे बंद करून टाकायचं आपल्याला. ठीक आहे, नाही, रँडमायझेशन जे आहे ते बंद करायचं, पॅनिक मोड बंद करून टाकायचं आहे. आधीच सगळं ठरवून टाकायचं की पुढच्या काही दिवसांमध्ये आपण काय करणार आहोत. ओके. ओव्हर थिंकिंग वगैरे तर ऑब्व्हियसली हे कॉमनच आहे. बऱ्याच जणांचं असं झालंय की आतापर्यंत ऑब्जेक्टिव्ह करत होतो, आता हे करतोय. पॅरेंट्स खूप जास्त बर्डन घेतलेलं आहे खूप जणांनी, की आई वडिलांनी खूप साथ दिली पण मीच काही केलं नाही वगैरे वगैरे. लक्षात ठेवा, त्यांनी आतापर्यंत साथ दिली तर आता पण ते साथ देतीलच. याला फार जास्त ओव्हर एस्टिमेट करत जाऊ नका सगळ्या गोष्टी, किंवा फार जास्त ओव्हर थिंकिंग याच्यावरती करायची नसते. पॅरेंट्सचं जी काही गोष्टी आहेत, मी नेहमी म्हणतो की सगळ्यात मोठे लाभार्थी तुमचे पॅरेंट्स असतात, फॅमिली असते, जेव्हा तुमचा सक्सेस मिळतो. त्यामुळे त्यांचं या स्टेजला बर्डन घेऊन त्यांनी आतापर्यंत जो विश्वास दाखवला त्याला तडा देऊ नका. म्हणजे हे नेहमीच आहे की त्यांचंच बर्डन घ्यायचं आणि त्यांच्याच गोष्टींना तडे द्यायचे, की इथं निगेटिव्ह झोनमध्ये राहायचं. माझ्या आईवडिलांनी खूप केलं यार माझ्यासाठी, आणि आणि परत काय इकडे अभ्यास मात्र त्या निगेटिव्हिटीमध्ये करायचं नाही. हे असलं बरोबर नाही. फोमो खूप कॉमन आहे बॅचेसचा, टेस्ट सिरीजचा. आता तुमच्या काही जणांना टेस्ट सिरीज नाही करायची पण मग त्याचा फोमो मध्ये जगायचं असतं. असलं काही करू नका. लावायची लावून टाकायचं, सोडून द्यायचा विषय, फार डोकं नाही लावायचं. नाही लावायची नाही लावायचं, सोडून द्यायचा विषय, परत त्याच्याबद्दल फार विचार करत बसायचा नसतो. लावलं लावलं, नाही लावलं, जे काय असेल तुम्ही तुमच्या कन्व्हिक्शननी काय करायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. काउन्सिलिंगमध्ये अजून एक गोष्ट दिसून आली की खूप जण मागच्या प्रिलिमच्या स्कोअरमध्ये अडकलेले, की सर मागच्या वर्षी 84 होता, मुलींचा काही जणांचा 98 होता, काही जणांचा मुलांचा 112 वगैरे होता. आणि त्यांना असं वाटतं की इथून पुढे वाढणं आता शक्य वाटत नाही, किंवा कॉम्पिटिशन वाढली वगैरे वगैरे. असं काही नसतं. तुमची प्रिलिम्स जेव्हा निघते तेव्हा निघते. म्हणजे ते तुम्ही जर मागच्या प्रिलिम्सच्या स्कोअरला अडकून बसलं, हा ठीक आहे, तुमचं मागच्या कट ऑफ पेक्षा जर 30-40 मार्क कमी असतील, तर नक्कीच तुम्ही काय करायला पाहिजे, जिथे जिथे खड्डे पडलेत ते भरून काढले पाहिजेत. ते तर सिंपल साधं सुद्धा आहे. आणि ज्यांचे 7-8 मार्कांनी गेले त्यांना तर काय, ठराविक काही विषयांचा काही गेम झाला असेल, त्या स्ट्रॅटेजी तुम्ही काय केलं पाहिजे, रिवाईव्ह केलं पाहिजे. लक्षात ठेवा. ठीक आहे. सहसा हे काय आहे ना, की म्हणजे का बरं प्रिलिम्स गणते, तर ते रॅन्डम काही गोष्टी करणं, म्हणजे मगाशी मला जसं रँडमायझेशन प्लॅनिंग मध्ये कुठल्याही प्रकारचं ऑर्गनायझेशन असणं, रँडमायझेशन असणं, पीवायक्यू मध्ये वगैरे गडबड करणं, ठीक आहे ना, इनपुट आउटपुट रेशोचा विचार न करणं, हे ठरलेल्या गोष्टी आहेत. परत परत ह्या चुका आपल्याकडून होतात. मग त्या चुका काय करायच्या, एन्युमरेट करायच्या, लायब्ररी समोर लावून टाकायच्या, आणि बाबा समोर ठेवायचं की बाबा ही चूक माझ्याकडून परत रिपीट होणार नाही. एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आत्ता जो दिसून येतोय भल्या भल्या लोकांचा, मागे ऑब्जेक्टिव्ह दिलेले आणि किंवा नवीन लोकांचा डिस्क्रिप्टिव्हचा लेस लोड घेतलाय तुम्ही. हे आता मी राज्यसेवेच्या प्रीच्या अनुषंगाने बोलतोय. रायटिंग सर कधीच केलेली नाहीये. सोर्सेस सर माहीतच नाही आहेत कोणते वापरायचे. मराठी आणि इंग्लिश लँग्वेजेसचं सर प्रॉब्लेम आहे. म्हणजे मराठी मधून द्यायची होती का इंग्लिश मधून द्यायची होती हेच काय अजून कळत नाहीये. हे सगळ्या इश्यूमध्ये खूप जण अडकलेत. लक्षात ठेवा. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला मेन्सला जाणं जास्त गरजेचं आहे. मग हे आपण बघू. पहिलं तर आलं ही गोष्ट की बाबा तुम्ही जर आता याचा लोड घेऊन बसला की मला डिस्क्रिप्टिव्ह मेन्सचं कसं, आणि म्हणून तुम्ही हे रायटिंग आणि सोर्सेस आणि मराठी इंग्लिश लँग्वेज, म्हणजे मराठी इंग्लिश लँग्वेज म्हणजे कुठल्या लँग्वेजमध्ये पेपर लिहू, हे आत्ता विचार करण्याच्या गोष्टी नाही आहेत. प्री निघाली ना, बाय हुक और क्रुक तुमच्यावरती काय म्हणूया जबाबदारी येते मेन्सची तयारी करण्याची, आणि तिथं जी तयारी होते ना, तशी तयारी कधीच आयुष्यात होत नसते. कुठल्याही परीक्षेला असणं, तुमचं हॉल तिकीट येणारच आहे कंपल्सरी. आता कशाचं, समजा प्री निघतंय तर तुमचं राज्यसेवेच्या मेन्स हॉल तिकीट येणारच आहे ना. तर तेव्हा जो अभ्यास होतो ना, तसा कधीच अभ्यास होत नसतो, आणि मग त्याच्यामध्ये काही गोष्टी घडू शकतात. लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या एकट्याची नाही, सगळ्यांचाच हा इश्यू आहे की असं रायटिंग कधीच केलं नाहीये, सोर्सेसचा इश्यू आहे वगैरे वगैरे. काही जणांचं तर, आपले विद्यार्थी आहेत त्यांचं असं म्हणतो की सर मराठीमध्ये सोर्सेस आहेत का, इंग्लिशमध्ये सोर्सेस आहेत का. मराठीमध्ये सोर्सेस राज्यसेवेच्या मेन्सचे 2010-11, 2007-8-9 पासून आहेत. केसागरची पुस्तकं ट्रान्सलेशन होऊन वगैरे 2007-8-9-10 मध्ये आलेले आहेत. तुम्ही जर कुठल्या ह्याच्यामध्ये तुम्ही माहित नाही, तुम्ही या झोनमध्ये राहू नका की सोर्सेस अवेलेबल आहेत का मराठीमध्ये, चांगले सोर्सेस इंग्लिशमध्ये आहेत का वगैरे. काही संबंध नाही या गोष्टींचा. तुम्हाला करायचंय तर करायचं. तुमची प्री निघाली ना, सगळं हे होतं. एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस असं मी नेहमी म्हणतो. जर तुम्ही एकदा प्री काढली तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. ह्याच्याबद्दल मी बोलतो जरा की काय माहिती कोणी तुम्हाला हे केलंय, तुमच्यामध्ये एक इनबिल्ट डिप्रेसर बसवलाय. पण एक बसवलाय डिप्रेसर की तुझ्याशानी डिस्क्रिप्टिव्ह होणार नाही. ठीक आहे ना. माहित नाही आता हे कशामुळे झालंय तुमच्या मनामध्ये वगैरे.
की नाही तू फक्त ऑब्जेक्टिव्हच करायला पाहिजे, कंबाईनच करायला पाहिजे वगैरे वगैरे, त्याच्याबद्दल पण बोलतो. काय तुम्ही कंबाईन सोडून तुम्ही फक्त डिस्क्रिप्टिव्ह करावं असं कोणी काही तुम्हाला म्हणत नाहीये. पण हे जे आहे की मे बी तुम्हाला स्वतःला सांगितलंय की तुमचे ना हो पाएगा, किंवा कदाचित कुणीतरी मोठ्या लोकांनी तुम्हाला सांगून टाकलं की बाबा तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह साठी नाहीच आहे. तर ह्याच्यातून बाहेर या. इथिक्सच्या बॅचचा अनुभव सांगतो. खूप चांगली जी लोक आहेत, ठीक आहे, तर त्यांना असं वाटलं की जमणार नाही, आणि जेव्हा सुरू केलं तेव्हा असं व्हायला लागलं की सर जमू शकतं. म्हणजे लक्षात आलं तेव्हा की डिस्क्रिप्टिव्ह मेन्स पण खूप चांगल्या प्रकारे जमू शकते. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. तुम्ही जोपर्यंत करत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्या गोष्टीची फिअर राहणार आहे. ज्या दिवशी तुम्ही त्यात उडी मारणार त्या दिवशी तुम्हाला कळणार आहे की अरे हे तो मैं भी कर लूंगा. म्हणजे इतकं काही फार मोठी गोष्ट नाहीये ती, एवढं काही त्याला वाढवून ठेवायचं नाहीये. तुमचं कॉम्पिटिशन, मी पुन्हा सांगतो, आयोगाबरोबर नाहीये तुमचं कॉम्पिटिशन. तुमच्यासारखेच डिस्क्रिप्टिव्ह मेन्सच्या बाबतीमध्ये कन्फ्युज असणारे किंवा काय फार अभ्यास न झालेले, लोड म्हणजे काय म्हणूया लोडमध्ये असणाऱ्यांशीच कॉम्पिटिशन आहे. काही जणांना वाटतं युपीएससी वाल्यांची कॉम्पिटिशन आहे, अजिबात नाही. त्यांना प्री काढणं युपीएससी वाल्यांना तेवढं सोपं नसतं, लक्षात ठेवा. इतकं सोपं नाही आहे राज्यसेवेची प्री काढणं युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी. राज्यसेवेची मुलं खूप खुंखार असतात त्या बाबतीमध्ये. कंबाईनची मुलं पण खूप खुंखार असतात अभ्यासाच्या बाबतीमध्ये. राज्यसेवेच्या प्री काढण्यामध्ये एवढं सोपं नाही इकडची हे काढणं, राज्यसेवेची प्री इतर कोणी येऊन काढणं, ठीक आहे. मी तर म्हणतो की आय आय टी वाल्यांना सुद्धा अवघड जाईल. आपली आय आय टी वाल्यांना कंबाईनची प्री सुद्धा अवघड जाईल. एवढं सोपं नाहीये की कंबाईनची प्री आणि एका तासात 100 क्वेश्चन काढणं वगैरे, ठीक आहे. पॉलिटी बद्दल ऑलरेडी आता बॅचच्या अनुषंगाने बोललेलो आहे. फक्त मी एवढंच सांगेल तुम्हाला की नवीन 7वी एडिशन आलेली आहे. तर त्या 7व्या एडिशनच्या अनुषंगाने तुमचा अभ्यास रेडी असेल तर मग तुम्ही राज्यसेवेच्या मेन्सची तयारी करताय आणि तुम्ही राज्यसेवेच्या प्रीची पण करताय. जर नसेल करत तर मात्र गडबड आहे, लक्षात ठेवा. कारण का अख्खीच्या अख्खी एडिशन त्याच्यामधला कंटेंट चेंज झाला आणि तुम्ही मात्र अजून मागच्याच झोनमध्ये आहेत. तर असं नाही झालं पाहिजे. ओके. पॉलिटीमध्ये सुद्धा जे काही क्वेश्चन्स आहेत, तुम्ही प्रश्न बघा 2024च्या पेपरचे. तुम्हाला 8च प्रश्न मिळतील जे ट्रॅडिशनल सिलेबसवरती आहेत. बाकी सगळे 7 म्हणजे काही प्रश्न आहेत ते नॉन ट्रॅडिशनल सिलेबसवरती आहेत. जर तुम्ही आपल्या इराच्या नोट्स पाहिल्या तर पहिल्या बुकलेटवरती मे बी 8च प्रश्न येतील आणि सेकंड बुकलेटवरती मात्र 7 प्रश्न येतील, असं होईल. म्हणजे जे बुकलेट बरेच जण करतच नाही, बुकलेट म्हणण्यापेक्षा आपण जे टॉपिक्स करत नाही त्याच्यावरती मे बी जास्त प्रश्न येतील. ओके. आणि आपण इव्हन बॅचमध्ये आपण तोच प्रयत्न करणार आहोत की 8 तासामध्ये ते रिवाईज करण्यासारखं आपण ते करून ठेवतो. आणि ते एकदा झालं की मग तुमचं प्री काय, किंवा जसं प्रमोद सरांनी सांगितलं की इकॉनॉमिक्सच्या तयारीमध्ये तुमचे 15 प्लस आणखी 3 क्वेश्चन तयारीच होत असतात. म्हणजे कुठलाही सब्जेक्ट चांगला केला तर त्याच्यातले आणखी ऍडिशनल 3 प्रश्न तुम्हाला मिळतातच. तसंच पॉलिटीचं आहे. तुम्ही 15 प्रश्नांची तयारी खूप चांगली केली, ऍडिशनल 3 प्रश्न मिळतात आणि येतातच ते करंटच्या अनुषंगाने. म्हणजे ते नागालँडच्या बद्दल प्रश्न विचारला होता किंवा इतर काही करंटच्या अनुषंगाने विचारलेले प्रश्न असतात. किंवा आपला कुठला महिला विधेयकाचा प्रश्न करंटमध्ये जरी आला तरी तो काय पॉलिटीलाच धरून असतो किंवा पॉलिटीमध्ये आपण ते केलेलं असतं. मग लक्षात ठेवायचं की काही सब्जेक्ट असे असतात की जे तुम्हाला ऍडिशनल काय देतात, ऍडव्हान्टेज देतात. आणि मागच्या वर्षी कोर पॉलिटीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं माहिती आहे, आता हे नाही बोलत मी आता फार. मागच्या वर्षीच्या कोर पॉलिटीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचं माहिती आहे की प्री सेक्युअर झालेली होती, काही गडबडलेलं नव्हतं. हे जे काय आहेत ना, तर हे नेहमी आपण म्हणतो की फॅबियस मॅक्सिमस असं मी त्यांना म्हणतो, की त्यांना माहित होतं की लोहा गरम है मार दो हातोडा म्हणतात ना, की टपून राहायचं प्रिलिम्सवर मेन्सवर आपल्या आपल्या अटेम्प्टवरती. मी तर तुम्हाला सांगेल, जर तुम्ही इव्हन राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्हच्या आधी तयारी केली असेल ना, तर तुम्ही या राज्यसेवेच्या डिस्क्रिप्टिव्हच्या मेन्सवरती टपून राहा. तुमचा आधी अभ्यास चांगला आहे ना, तर टपून राहा आणि बरोबर वेळेवरती मेन्स क्लिअर करा. खूप कमी कॉम्पिटिशनमध्ये कदाचित तुमचं यावर्षी, तुम्हाला फार अपेक्षा नसताना तुमचं सिलेक्शन होऊ शकतो, ठीक आहे. आणि असंच असतं, असंच करायला पाहिजे. ही सगळ्या लोकांची नावं लिहिण्याचं कारण त्या लोकांनी टपून राहून, म्हणजे तुम्ही अविनाश सरांचा विचार करा, तुम्ही विकास व्यवहारे सरांचा विचार करा, तुम्ही साई दडस यांचा विचार करा, किंवा तेजश्रीचा, आदित्यचा, पल्लवी यांचा विचार करा. कुणाचाही म्हणजे आता या नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत. प्रणिताचं पण एक्झाम्पल्स आहे मागच्या बॅगचं. त्यांनी बरोबर काय दबा धरून बसलेले होते आणि त्यांनी ती प्रिलिम्स काय केलेली, क्लिअर केलेली आहे. प्रिलिम्स आहे पोस्ट काढून आता क्लिअर झाल्या. आता ही ठीक आहे, म्हणजे सगळ्यांची नावं सगळं मी ते सांगून बसणं आता योग्य नाही, पण आहेत लोकांनी ऑलरेडी सगळं केलेलं आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता ही जी लिस्ट आहे वरची, तर ही लोक नेमकं काय करतात, प्रयत्न काय करतात की बाबा प्रिलिम्स निघावी किंवा ओव्हरऑलच प्रॉपर यावं, यासाठी मायक्रो प्लॅनिंग करतात. लक्षात ठेवा, खूप जास्त मायक्रो प्लॅनिंग असतं. हे जे आत्ता इथं मी फोटो टाकलेला आहे, तर शुअर शॉट सांगतो की क्लास 1 यावर्षी फिक्स आहे. ज्यांनी कोणी हा फोटो शेअर केलाय त्यांना यावर्षी राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्ह मधून क्लास 1 फिक्स आहे. तेवढ्या पद्धतीची काय म्हणूया आपण तयारी जर केलेली असेल तर त्या पद्धतीचे मार्कही ते व्यक्ती काढतात किंवा त्या विद्यार्थ्यांनी काढत असतात. लक्षात ठेवा. मग हे का दाखवतो मी तुम्हाला, जसं हे खरं आहे क्लास 1 फिक्स आहे, तसंच खाली अजून एक तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतो.
हा एक स्क्रीनशॉट आहे. हा स्क्रीनशॉट मला रोज येतात, की या स्क्रीनशॉट मला विद्यार्थी रोज शेअर करतात की एवढा एवढा आज अभ्यास केला, हे केलं. हा स्क्रीनशॉट ज्यांचा आहे त्यांचे पण क्लास वन ऑलमोस्ट फिक्स आहे. म्हणजे स्कोर्स असे आले त्यांच्या राजस्वाच्या ऑब्जेक्टिव्हचे की त्यांना तेवढी मार्क येऊन जातील. आणि इंटरव्ह्यू मध्ये त्यांच्याकडे असं फार काही काय म्हणतात त्याला गमवण्यासारखं नाहीये की बाबा फार खूप कमी मार्क येतील वगैरे. आता हे मी यासाठी सांगतोय की यांच्याकडे आत्ता क्लास वन पोस्ट नाहीये, पण त्यांच्या तयारीच्या फेजमध्ये त्यांनी काय केलं हे डोळ्या देखत आहे सरळ सरळ. तर कळून जातं की बाबा काय नेमकं ह्या लोकांच्या सवयी असतात. तुम्ही तशा सवयी जर तुमच्याकडे असतील तर मग ठीक आहे. याला म्हणायचं नॉन रँडमायझेशन, याला म्हणायचं ऑर्गनाइज अभ्यास करणे, याला म्हणायचं मायक्रो प्लॅन करून डोकं लावणं. ठीक आहे ना. सेशन वाईज प्लॅन करणं, सिलेबस डिकोडिंग करणं, पीवाय अनालिसिस करणं, सोर्स रॅशनलायझेशन करणं वगैरे. सोर्स रॅशनलायझेशन इन द सेन्स किंवा कळायला पाहिजे की बाबा 10 सोर्स नाही वापरत, एक किंवा दोन वापरतो आणि त्याच्यावरतीच फोकस करतो. आता मी नेहमी म्हणतो बॅचमध्ये की हे तर आता ठीक आहे, हे तर काय ऑफिसर इन मेकिंग लोकांचे स्क्रीनशॉट आहेत. ऑफिसर लोकांचे क्लास झालेल्या लोकांचे घड्याळांचे स्क्रीनशॉट वगैरे पण मी भरपूर वेळेला शेअर केलेले आहेत बॅचमध्ये. ठीक आहे. डेफिसिट रेकॉर्डिंग करणं फार महत्वाचं आहे. ही लोक करतात, लक्षात ठेवा. ते डेफिसिट रेकॉर्डिंग म्हणजे काय, तर हे जे आपण म्हणत होतो इथे की आपल्याला काय करायचं, स्वतःचं अनालिसिस करायचंय मागच्या प्रिलिम्सच्या मार्कांचं वगैरे. तर हे ऍक्च्युअली डेफिसिट मेथड असते की तुम्ही डेफिसिट काढलं पाहिजे की माझे मागच्या प्रीला आणखी किती क्वेश्चन बरोबर यायला पाहिजे होते, आणि या प्रीला किंवा आत्ताच्या अभ्यासावरती माझे आणखी किती प्रश्न बरोबर येतील. समजा मागच्या प्रीला माझा स्कोर आहे 112 किंवा आपण म्हणूया 96 आहे. तर जर मागच्याच प्रीला जर मी 108 पर्यंत पोहोचू शकत असेल, सिली मिस्टेक मी कव्हर केले तर, किंवा जर मी आत्ता या स्टेजला अभ्यास माझा बघता मला असं वाटायचं की हा बाबा मी 120 वरती जातोय किंवा जाते, तर मग काय आहे ना की तुम्ही तो डेफिसिट कव्हर करू शकता किंवा कव्हर केला. म्हणजे तुम्ही जवळपास 96 वरून 120 वरती आता जाता, तर तुम्ही जवळपास 24 मार्कांचा डेफिसिट कव्हर केला. प्रत्येक विषयाचा डेफिसिट काढला पाहिजे असं, आणि त्याच्यानुसार तुम्ही काय केलं पाहिजे, तयारी केली पाहिजे. लक्षात ठेवा, जर डेफिसिट भरून काढला, महेश गटुळे सर जे आहेत मागच्या वर्षी राज्यात पहिले आलेले, त्यांचा एक शब्द मला खूप आवडतो की खड्डा भरून काढा. खड्डा भरून काढला तर सगळ्या गोष्टी होतात. जर नाही भरून काढला तर मग काय, कुठलीही स्पर्धा परीक्षा म्हणजे ही जी काही मेथड आहे ती कुठल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मग तुम्हाला त्रास होऊ शकतो जर ती नाही मेथड वापरली तर. बऱ्याच जणांचं असतं किती तास अभ्यास वगैरे, 11 12 13 14 तास किती करा, शेवटी शेवटी उलट तुम्ही थोडंसं काय म्हणूया आपण 10 तासांच्या ऍव्हरेज वरती आलं तर चालतं. काही जणांना असं वाटतं कुठे 12 तास अभ्यास करायचा असतो का, नका करू. बाकीचे लोक करतील, दिवसांचा रात्र करतील, तास वाढवतील स्वतःच्या अभ्यासाचे, तुमच्यापेक्षा चांगले मार्क घेतील. इथं सगळे रिलेटिव्ह कॉम्पिटिशन आहे. तुम्ही एकटे परीक्षेला नाहीये. तुम्ही किती हुशार आहे याच्याशी काही देणं घेणं नाही, कष्ट किती करता याच्याशी देणं घेणं आहे. पाठांतर अट्टांतर करायलाच लागतं, कॉन्शियसली एफर्ट्स घ्यावे लागतात. आता हे जे काही सगळं इथं लिहिलंय, नो सेल्फ डाऊट वगैरे, हे सगळे यांच्या सवयी आहेत. लक्षात ठेवा, हे जे लोक आहेत ना इथं, त्यांच्या सवयी आहेत या. सगळ्यात महत्वाची या लोकांचे जर तुम्ही एक फीचर बघितलं, जे लोक पडीला जातात, नो सेल्फ डाऊट. लक्षात ठेवा, कधीच या सेल्फ डाऊट मध्ये ती लोक राहत नाहीत. आता याचा अर्थ असा नाही की जे समजा निघत नाही कधीची समजा परीक्षा फायनल वगैरे, त्याला काय म्हणतात भयानक फक्त सेल्फ डाऊटच असतो, त्याचा अभ्यासच नसतो, असं नाहीये. पण ती प्रोसेस किंवा ती गोष्टी सवय लावून टाकायला लागते. लक्षात ठेवा, नाही बाबा सेल्फ डाऊट किती वेळा घेणार ना प्रत्येक, म्हणजे प्रत्येक विषय आला, थोडा अवघड सब्जेक्ट सुरू झाला, एखाद्या टेस्ट सिरीज मध्ये मार्क कमी पडले की लगेच मी गडबडलोय वगैरे, असं जर तुम्ही करत असाल तर ऑब्व्हियसली ते होतच नाही चांगलं. लक्षात घ्या, कन्व्हिक्शन खूप जास्त असते या लोकांमध्ये, कन्सिस्टन्सी पण खूप जास्त असते. कन्व्हिक्शन म्हणजे काय, ही जी मेथड आहे मी अभ्यास करतोय ती मेथड व्यवस्थित आहे, आणि त्या व्यवस्थित मेथडमधून मला टेस्ट सिरीजला किंवा इतर ठिकाणी माझा परफॉर्मन्स चांगला आहे, पीवायक्यू अनालिसिस चांगलं आहे, मला मार्क येऊ शकतात. हे ज्यांच्यामध्ये असतं त्यांना ऑब्व्हियसली काय असतं की मार्क मिळतात. मी नेहमी म्हणतो की समजा 450 जागा असतील तर 450 मेथड्स असतात अभ्यासाच्या, एकच मेथड नसते, फक्त थंब रूल्स असतात. मग अशी प्रमोद सरांनी सांगितलं की बऱ्याच जणांना आता फॅक्ट्स आणि पाठांतर अट्टांतराचा प्रॉब्लेम येणार आहे. तर तुम्ही तुमच्या तुमच्या मेथड्स याच्यासाठी वापरल्या पाहिजेत. मग कोणी आता आपले एमआरपी तुम्ही कोर क्वालिटीमध्ये बघाल तर त्याच्यामध्ये पाठांतर होतं. पीवायक्यूचे मल्टिपल राऊंड केल्यामुळे पण पाठांतर खूप चांगलं होतं. लक्षात ठेवा, जर तुम्ही प्रश्न खूप वेळा सोडवताय, रिपीटेडली सोडवताय, तर तुमचं पाठांतर खूप चांगलं होऊ शकतं. आपल्याकडे गुगल टेस्ट आहेत, त्या रिपीटेडली सोडवल्यामुळे सुद्धा पाठांतर चांगलं होऊ शकतं. किंवा लिहून काढा, मनन करा, काय करायचं ते करा, तुमची मेथड कशी आहे ते तुम्ही डिवाइस करू शकता. काही जणांना पिक्टोरल मेमरी असते, त्याच्यानुसार पण तुमचं पाठांतर चांगलं होतं. तुमच्यापैकी काही जणांनी सिनियर्स किंवा टॉपर्सला पाहिलं असेल, त्यांच्या छोट्या छोट्या वह्या डायऱ्या वगैरे पण असतात, ते घेऊन फिरत असतात मेसमध्ये वगैरे, त्यांचं विचार करणं चालू असतं, बोलत नसतात ही लोक कोणाशी, खाली मान घालून जेवतात, आणि काय त्यांच्या डोक्यात कंटिन्युअसली ते चार्ट्स किंवा काय काहीतरी ठरवलेलं असतं, म्हणजे की आपल्याला जेवायला जाताना काय पाठ करायचे किंवा काय आठवून पाठ करायचं. तर या गोष्टी ते कंटिन्युअसली फॉलो करत असतात. लक्षात ठेवा, ठीक आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना कोणाला फॅक्टची अडचण आहे त्यांनी सेपरेट वेळ काढला पाहिजे. लक्षात ठेवा, रट्ट्यासाठी रोजचा काहीतरी एक विशिष्ट वेळ काढा. सोपी गोष्ट नाहीये रोजचा वेळ काढणं,
पण तुम्ही रोजचा एक विशिष्ट वेळ काढला पाहिजे की जेव्हा तुम्ही काय करता, पाठांतर करताय. ग्रुप डिस्कशन करायचं असेल तर मी नेहमी म्हणतो तसंच की बाबा एकमेकांना चॅलेंज करा पाठांतरामध्ये. ठीक आहे. मिनिमलिस्ट अप्रोच ठेवू नका आणि मॅक्झिमलिस्ट पण अप्रोच ठेवू नका. ऑप्टिमम अप्रोच ठेवा. ठीक आहे ना, की काय परीक्षेसाठी गरजेचं आहे तेवढे सोर्सेस, तेवढं अनालिसिस, तेवढं अभ्यास करणं गरजेचं आहे. अति पण काही करायला जायचं नाही आणि कमी पण करायला जायचं नाही. ठीक आहे. प्रिलिम्स हा कॉन्फिडन्सचा खेळ आहे आपण म्हणतो, पण ऍक्च्युली प्रिलिम्स हा कॉन्सन्ट्रेशन, कन्सिस्टन्सी, कन्व्हिक्शन आणि कॉन्शियस एफर्ट्सचा खेळ आहे. आता तुम्ही म्हणाल की फक्त शब्द खेळ आहे का? हो, शब्द खेळ आहे, पण खूप फरक आहे. कॉन्फिडन्स तर कुणालाही असतो, लक्षात ठेवा, माझी प्री निघेल वगैरे. ठीक आहे ना, त्याच्याने फक्त काय होत नाही, प्रिलिम्स निघत नाही. कन्व्हिक्शन असलं पाहिजे की तुम्ही जे करताय ते मेथड बरोबर आहे. तुम्ही करत असताना जे काय करताय ते पूर्णपणे डेप्थ मध्ये जाऊन केलं पाहिजे किंवा डीप वर्क केलं पाहिजे. डीप वर्क बद्दल पण मी बोलणार आहे शेवटी, काय असतं नेमकं. तर ते पण बोलू आपण. कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. एखाद्या टेस्ट सिरीज मध्ये समजा तुमचा स्कोर 200 पैकी 80, 84, 90 असा जरी येत असेल, तुम्ही कधीच टॉपर मध्ये नाही आला, पण एक विशिष्ट रँकला तुमचा स्कोर येतोय, तर काय होतं की तुम्हाला तुमचे काय म्हणे चान्सेस खूप जास्त आहे तुम्ही पास होण्याचे, म्हणजे प्रिलिम्स पास होण्याचे. जर तुमचा 5 सब्जेक्ट पैकी 2 सब्जेक्टला टॉप आलाय तुम्ही आणि बाकी सब्जेक्टला मात्र तुमचा धुरळा उडालाय, तर कदाचित काय तुमची प्रिलिम्स नाही निघणार. पण एखादा 92-94लाच आहे कंटिन्युअसली टेस्ट सिरीजमध्ये, तर त्याची मात्र काय होऊ शकते, प्रिलिम्स कदाचित निघू शकते. यालाच म्हणायचं कन्सिस्टन्सीची रिफ्लेक्ट होते. याला खूप जास्त महत्व आहे, लक्षात ठेवा. हे एक दोन टेस्ट मध्ये टॉप मारण्याला महत्व नाही, एखाद्या कॉम्प्रिहेन्सिव्ह मध्ये फक्त टॉप मारायला महत्व नाही आहे. ऍव्हरेज स्कोर काढा, कंटिन्युअसली चालून जातो. कॉन्शियस एफर्ट्स म्हणजे धडपडून करावं लागेल वगैरे. आणि ठीक आहे, म्हणजे आयक्यू पेक्षा इक्यू लागतो म्हणजे काय, इमोशनली खूप जास्त व्यवस्थित तुम्हाला सगळं सांभाळावं लागणार आहे पुढचे काही महिने. नेहमी म्हणतो तसं आता डिस्ट्रॅक्शन वाढायला लागतात हळूहळू आयुष्यात. सगळ्यात वाईट गोष्टी कधी घडतात तर एक्झामच्या आठवड्याच्या आजूबाजूला घडतात. ठीक आहे ना, जे काही घडायचं वाईटात वाईट घडायचं असतं ते एक्झामच्या आजूबाजूलाच घडतं. कारण माणूस असा असतो की जेव्हा त्याला काहीतरी चांगलं करायचं असतं, तेव्हा त्यांनी काही मागे करून ठेवलेल्या गोष्टी असतात त्याबरोबर तिथं त्या एकटवायला लागतात आणि तो त्या इन्सिक्युरिटी मधून त्या गोष्टी घडवून आणतो. ठीक आहे ना, म्हणजे मी नेहमी म्हणतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन मे बी पॉझिटिव्ह वाला 50-50% चालेल, पण निगेटिव्ह वाला लॉ ऑफ अट्रॅक्शन मात्र निगेटिव्ह गोष्टी घडवून आणण्यामध्ये प्रचंड ताकद असते माणसामध्ये. ते तुम्ही काय करू शकता की सोबत सगळ्या गोष्टी त्या शेवटी शेवटी बरोबर प्रीच्या जवळ आणू शकता. असं काही करू नका, अशा कुठल्या गोष्टीमध्ये अडकू नका. ठीक आहे. अरोगन्स म्हणजे ठीक आहे, संबंधच येत नाही त्याचं. आणि अडॅप्टेबिलिटी तर पाहिजेच पाहिजे. म्हणजे काय, प्रिलिम्सच्या नेचरनुसार मागच्या 3-4 वर्षातल्या पॅटर्ननुसार तुम्ही अडॉप्ट झालं पाहिजे. एक बेसिक प्रश्न होता बऱ्याच जणांचा की कंबाईनची तयारी करू का. ठीक आहे, का डायरेक्ट आता 2026 प्रिलिम्सची करू वगैरे, असे पण काही लोक आहेत. त्या सगळ्यांना सांगणं, बाबांनो, तुम्हाला कंबाईनची तयारी करायची आहे ना, तुम्हाला राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह नाही करायची ना, नका करू. ठीक आहे, तुम्हाला कोणी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह करा, तुम्ही करू शकता वगैरे पॉझिटिव्हली सांगून तुम्हाला मोटिवेट करण्याचे काही कारण नाही आहे. सिंपल सांगतो, जर तुम्हाला कंबाईनची तयारी करायची असेल तर कंबाईन ही राज्यसेवेच्या प्रीच्या नंतर, तर तुम्ही आत्ता राज्यसेवेच्या प्रीचीच तयारी केली पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे हे सगळ्यांसाठी, जे बॅचचे असतील नसतील, टेस्ट सिरीजवाले असतील नसतील, कुणासाठी तुम्ही राज्यसेवेच्या प्रीचीच तयारी केली पाहिजे, कारण कंबाईनची परीक्षा नंतर आहे. एक सिंपल गोष्ट सांगतो, नित्से नावाचा एक जर्मन फिलॉसॉफर आहे, त्याचं एक सिंपल एक त्यांनी एक आयडिया सांगितलेली की आयुष्यात कधी पण ना नियरेस्ट गोष्टींचा विचार करावा, लॉंग टर्म गोष्टींचा खूप जास्त. ठीक आहे ना, खूप जास्त लॉंग टर्म गोष्टींचा किंवा ॲबस्ट्रॅक्ट गोष्टींचा, हवेतल्या गोष्टींचा कधी विचार करू नये. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल, फार देव किंवा काय म्हणूया आपण, असं म्हणतं जगातलं कोणीतरी एक शक्ती माझ्यासाठी काहीतरी काम करेल वगैरे. अरे तूच आहेस ना, तूच आहेस जगातली शक्ती जी तुझ्यासाठी काम करू शकते. अरे तूच आहेस जो तुझा अभ्यास नीट करू शकते. ठीक आहे ना, तर तूच कर. कुणीतरी माझ्यासाठी काहीतरी करेल, घडवून आणेल, पुरी कायनात काहीतरी काय ते घडवून आणेल वगैरे, असल्या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा, कुठल्या तरी लांबच्या गोष्टींमध्ये पडण्यापेक्षा नियरेस्ट गोष्टींकडून अपेक्षा करायची. नियरेस्ट तुमच्या कोण आहे, तुम्हीच सगळ्यात जास्त तुमच्या जवळ आहे, लक्षात ठेवा. मग तो असं म्हणतो, निश्चय असं म्हणतो की कधी पण आयुष्यातले टार्गेट हे नियरेस्ट असले पाहिजे. राज्यसेवेची परीक्षा ही तुमचं नियरेस्ट टार्गेट आहे. फक्त आणि फक्त जर तुम्ही ग्रुप सीच्या मेन्सला असाल तर मे बी आठवडाभर अलीकडे तुमचं टार्गेट आहे. जर तुम्हाला कंबाईन करायचे असेल तर राज्यसेवा प्री ही तुमच्यासाठी रिहर्सल असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना, जर तुम्ही राज्यसेवेच्या प्री मध्ये जीएस मध्ये चांगलं स्कोअर करताय तर तुमचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. तुम्हाला कंबाईनची प्री चांगली जायला काहीच हरकत नाही. आता काही जणांचं असं असतं की नाही, मला काय करायचं, कंबाईनच करायचं, कर कंबाईन करा, काही प्रॉब्लेम नाही. पण प्रॉब्लेम असं होतो की तुम्ही 28 सप्टेंबर हे टार्गेट एकदा बाजूला सारलं की तुमचा अभ्यास पण त्याच पद्धतीने स्प्रेड होतो. तुम्ही हळूहळू करायला लागता, तुम्ही काय निवांत राहायला लागता, तुम्ही फार लोड घेत नाही, कष्ट कमी वेळामध्ये जे होऊ शकतं ते करत नाही. अशा प्रकारचे कॉम्प्लेसन्सी तुमच्यामध्ये येते. त्यालाच आपण म्हणतो पार्किन्सन्स लॉ. पार्किन्सन्स लॉ म्हणतो काय, पहिलं तर तो म्हणतो की तुम्ही जेवढा वेळ घ्यायचा आहे तुम्ही स्वतःला वेळ द्या. ठीक आहे, तुम्ही एखादी गोष्ट 10 दिवसात करायची, तुम्हाला 10 दिवस लागतील. जर तीच गोष्ट तुम्ही 5 दिवसात करायची ठरवली तर तुम्हाला 5 दिवस लागतील, लक्षात ठेवा. म्हणजे
तुम्ही एकदा टार्गेट लांबवलं, तुम्ही कंबाईनचं टार्गेट ठेवलं की विषय संपला म्हणून समजा. कारण का, कंबाईनच्या टार्गेटपर्यंत तुमची तयारी मे बी तेवढी होणारच नाही. मग तुम्ही काय करणार, कंबाईन जशी जशी जवळ येईल तेव्हा पुढची कंबाईन, पुढचं काय ग्रुप सी, तुम्हाला हळूहळू मग ते टार्गेट वेगवेगळे सुचायला लागतात. ज्यांना कोणाला वाटतं ना की मला 2026ची प्री करायची आहे, मी आत्ताचा प्रीचा फॉर्मच भरला नाही याचा राज्यसेवेचा, त्यांना सांगतो तुमच्यासाठी कंबाईनची प्री टार्गेट असणार. ठीक आहे ना, जे नियरेस्ट पॉसिबल टार्गेट असतं ते करायचं असतं कधी पण आयुष्यामध्ये. इतर गोष्टी करायच्या नाही. काही जण असतात पुढची युपीएससी प्री करायची असतात. पुढची युपीएससी प्री म्हणजे काय माहिती, तेव्हा तू असशील मी असशील मलाही माहित नाही. पण साधं सोपं गणित आहे की आत्ताची जी काही राज्यसेवा प्री आहे ती पहिली एक्झाम आहे तुमची, तर ती तुम्ही नीट करायला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे. ते हे वर्क एक्सपांड्स टू फुल, काय म्हणतात, टू फिल टाइम असं म्हणतात. जेवढं जास्त तुम्हाला वेळ द्यावा वाटेल तेवढं जास्त वेळ तुम्ही एखाद्या गोष्टीला घेऊ शकता. लॉ ऑफ ट्रिव्हिलिटी एक असतो पार्किन्सन लॉ मध्येच, त्याचा अर्थ असा असतो की जेव्हा तुम्ही असं ठरवता की मला कंबाईनची तयारी करायची आहे, ठीक आहे, राजसेवेच्या प्रीला मला स्किपच करायचं पूर्णपणे किंवा माझं टार्गेटच नाही आहे, तेव्हा आपोआप असं व्हायला लागतं की तुम्ही ट्रिव्हियल गोष्टी म्हणजे बिनकामाच्या गोष्टी तुम्ही करायला लागता. हे लोक इथं कॉफीच्या काय ते याचा काय ते कपाचा कलर डिस्कस करत बसले, याचा अर्थ हे होतच होतं. लक्षात ठेवा की तुम्ही तुमचं टार्गेट लांबवा, पुढचं टार्गेट ठेवा. तुम्हाला बरोबर ब्रीदर मिळायला लागतो, तुम्हाला आजारी पण पडायला वेळ मिळायला लागतो, तुम्हाला बर्थडे अटेंड करायला, तुम्हाला कुणाच्याही काय ते गल्लीतल्या पण गोष्टी अटेंड करायला तुम्हाला वेळ मिळायला लागतो. हे लय डेंजरस असतं, लक्षात ठेवा. त्यामुळं राज्यसेवा प्रीच टार्गेट असलं पाहिजे. सगळ्यात दुसरी एक महत्वाची गोष्ट, पार्किन्सन लॉ मधला तिसरा प्रकार की कंबाईनची तयारी करणं असं जेव्हा तुम्ही म्हणता, तर त्याचा अर्थ असा की तुम्ही डिसिजन पेंडिंग टाकताय कुठलं राज्यसेवेचं. तुम्ही काय करताय, स्वतःचा वेळ लांबवताय, स्वतःची डिसिजन पेंडिंग वरती टाकताय. त्याच्यामुळं तुमच्यावरती निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. तुम्ही ना धड राज्यसेवेच्या प्रीची करणार तयारी, ना धड तुम्ही कंबाईनच्या प्रीची करणार. त्यामुळे सिंपल लक्षात ठेवा, काही पण करा, पुढे तुम्हाला कुठल्याही परीक्षेची तयारी करायची असेल, सगळ्यात अलीकडची परीक्षा आहे राज्यसेवेच्या प्रीची. त्यामुळं तुम्हाला पार्किन्सन लॉ सांगेल, तुम्हाला निश्चित सांगेल, आणि तुम्हाला आम्ही पण सांगू की तुम्ही 28 सप्टेंबरला टार्गेट ठेवलं पाहिजे. ते नियरेस्ट टार्गेट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि ती काय असेल, तुमच्यासाठी कंबाईन प्रिलिमची रिहर्सल असेल. जर तुमचा स्कोर आपण म्हणूया 5-6 मार्कांनी गेला, 3 मार्कांनी गेला, तरी तुम्हाला कॉन्फिडन्स असेल बाबा की हा फर्स्ट की जेव्हा स्कोर येईल चर्चा होईल अरे हा मला कंबाईनच्या तर मी काढू शकतो. त्यामुळे जे काय ठरवायचं ना कंबाईन बद्दल, आजपासून ते बंद करा आता कंबाईनच्या चर्चाबद्दल वगैरे गोष्टी, आणि सरळ सरळ करा की बाबा ते डिसिजन जे आहे ते पहिली की जेव्हा आहे राज्यसेवेची, किंवा 28 सप्टेंबरला रात्री जेव्हा मी घरी येईल तेव्हा मी हे ठरवणार. कारण का, जर मी कंबाईन सॉरी राज्यसेवेला मी राज्यसेवेचा जीएसचा चांगला स्कोर करत असेल, तर मला असंही कंबाईनसाठी मग मॅथ रिझनिंग वगैरे गोष्टी काय करायच्यात, मॅनेज करायच्यात, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. आणि ते होऊ शकतात, करता येतात. फक्त तुम्ही आत्ता त्या बाबतीत तशा पद्धतीने नजरेने बघावं लागतं. नाही बघितलं तर ते होतच नाही. प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये काय मग, तर सगळ्यांना सांगणं की जे कोणी असतील आता, फक्त कोर प्रिलिम्स प्रिलिम्स प्रिलिम्सच करायचे. अजिबात राज्यसेवेच्या मेन्सचा विचार करायचा नाही. ठीक आहे. काही जणांचं असं आहे की सर ऑप्शनलचं थोडं करून घेतो, GS 1, 2, 3, 4 करून घेतो. GS 2 करायचं ना, कोर पॉलिटी चांगलं करा. GS 1 करायचं ना, हिस्ट्री मिडिवल एन्शंट किंवा मॉडर्न हिस्ट्री किंवा महाराष्ट्र हिस्ट्री सुद्धा चांगलं करा. महाराष्ट्र ज्योग्राफी चांगलं करा. करंट चांगलं करा. तुमचं काय होणार आहे, GS 1, 2, 3 मधला काही ना काही पार्ट खूप चांगला होणार आहे. GS 4ची बॅच आपली ऑलरेडी झाली आता, किंवा 2ची सुद्धा बॅच जी आहे घ्यायची आपल्याला प्रीच्या नंतर, तर त्याच्या जवळपास 40% गोष्टी या कोर पॉलिटीच्या लेक्चर्समध्ये किंवा बॅचमध्येच कव्हर होणार. मग तुम्हाला वेगळं खरं तर काय करायची गरज नाही आहे, मेन्सची तयारी करायची गरज नाही आणि करू पण नका. जर तुम्ही आता मेन्सची तयारी करत असाल आणि उद्या प्री तुमच्या अर्ध्या मार्कांनी जरी गेलं तर तुमच्या एवढं वेळपट कोणी नाही, लक्षात ठेवा. कारण का, तुम्ही मेन्सला असल्यावरची तयारी करताना ती खतरनाक तयारी असते. आता तर तुम्ही निवांतच करणार आहे सगळं, लक्षात घ्या. ठीक आहे. कॉम्पिटिशन कोणाची हे लक्षात ठेवा यावर्षीच्या राज्यसेवेच्या मेन्सला. तर कंबाईन वाले जे आहेत ते भरपूर जण यावेळेस प्रिलिम्स काढू शकतात, कारण त्यांनी आतापर्यंत अभ्यास केलेला असतो. ज्यांनी कंबाईन मेन्स दिली आहे मागची, त्यांना राज्यसेवेची प्री काढणं त्यातल्या त्यात सोपं असतं. बऱ्याच जणांना वाटतं की युपीएससी वाले येतील. येस, युपीएससी वाले पण काही क्राऊड असं असेल की जो प्री काढू शकतो. एमपीएससी ऑब्जेक्टिव्हची ज्यांनी खूप चांगली तयारी केली आहे 2 वर्ष 3 वर्ष, त्यांना पण प्री काढणं त्यातल्या त्यात काय जातं, सोपं जातं. त्यामुळं लक्षात ठेवा, प्रीला खूप जास्त कॉम्पिटिशन आहे. उलट तुम्हाला प्रिलिम्स निघणं काढणं फार जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही इथं फोकस केला पाहिजे. ठीक आहे. मेन्सला खूप कमी कॉम्पिटिशन राहील, त्याचं कारण सांगतो. कंबाईन वाले कंबाईनकडे नंतर शिफ्ट होतात, किंवा जर राज्यसेवेला जरी शिफ्ट झाले तरी त्यांच्याकडे तुमच्यासारखीच तयारी आहे, फार जास्त विशेष तयारी नसते. युपीएससी वाल्यांनी जरी काढली प्रिलिम्स तरी त्यांना पुन्हा राज्यसेवेच्या मेन्सला महाराष्ट्राचा रेफरन्स, याच्यामुळे भरपूर गोष्टी काय होणार आहेत, अडथळा ठरणार आहेत, लक्षात ठेवा. आता जे युपीएससी वाले आहेत त्यांना सांगतो की तुम्हाला काय करायचंय, महाराष्ट्रावरती भर देऊन काही गोष्टी कराव्या लागतील. कारण एमपीएससी काय ते युपीएससी सारखं सगळं फॉलो करेल अशा तुम्ही झोनमध्ये राहू नका. ठीक आहे ना. सिलेबस टाकला म्हणजे काय सगळ्याच गोष्टी तशा तशा करतील असं नाही.
एमपीएससी ऑब्जेक्टिव्ह वाले जे आहेत, ठीक आहे, तर ते ऑब्व्हियसली काय आहे, त्यांचं ऑब्जेक्टिव्हची तयारी आहे. तर डिस्क्रिप्टिव्ह साठी आपण म्हणूया त्यांना सुद्धा तुमच्यासारखीच तयारी करावी लागणार. म्हणजे काय, तसं बघायला गेलं तर मेन्सचा जो काही कॉम्पिटिशनचा झोन आहे तो त्यातल्या त्यात उलट मी म्हणेल की प्रिलिम्स पेक्षा कमी आहे. तर तुमचा रिव्हर्स प्लॅन तयार पाहिजे का? येस. 30 ऑगस्टला आपली शेवटची सायन्सची टेस्ट सिरीजची टेस्ट होते, त्याच्यानंतर तुमचा एक रिव्हर्स प्लॅन तयार पाहिजे. मग कुणी 30 ऑगस्टच्या नंतर म्हणतोय, बरं मी सप्टेंबरचं म्हणतोय, कुणी 14+7+7 करेल, कोणी 21+7+ करेल किंवा 21+7 करेल, किंवा कोणी 18+10 करेल. आता हे वेगवेगळे पॅटर्न तुमचे काय रिव्हिजनचे असू शकतात. लक्षात ठेवा, 10 वेळा राऊंड केला, 10 रिव्हिजन केल्या, 5 रिव्हिजन केल्या, असं जे टॉपर्स तुम्हाला समजा एखादा म्हणला तर त्या अर्थात त्याचा लिटरल मिनिंग घ्यायचा नसतो. मी मल्टिपल रिव्हिजन केल्या, मी बऱ्याचशा गोष्टी परत परत वाचल्या, असा त्याचा अर्थ असतो. आणि ते होत जातं, म्हणजे तुमचं पण झालेलं असं फक्त तुम्हाला लक्षात येत नाही. तुम्हाला वाटतं की रे माझ्या 10 रिव्हिजन नाही झाल्या म्हणून मी गणलो वगैरे. 3-4 रिव्हिजन मध्ये पण गोष्टी होतात, त्यामुळे तुम्हाला हे रिव्हिजन तशा पद्धतीने प्लॅन करायचे असतात. आता टेस्ट सिरीजच्या अनुषंगाने आणि इन जनरल सुद्धा तुम्हाला असं वाटतं की मग सीसॅटचं काय, आपल्या ह्याच्या सीसॅटची समजा टेस्ट नाहीये. लक्षात ठेवा, पीवायक्यूचे पेपर आहेत ते तुम्ही करणं. काही जण फक्त कॉम्प्रिहेन्शन वरती पण क्वालिफाय होतात. काही हरकत नाही, तुमचं मॅथ रिझनिंग चांगला नसेल तर तुम्ही कॉम्प्रिहेन्शन वरती भर द्या, डिसिजन मेकिंग वरती भर द्या. आणि त्याचा जे काही आतापर्यंत आलेले पेपर आहेत ते जरी तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, किंवा आपलंही मागे पॅसेजचं बुक होतं, रुपेश सरांचं पण होतं, प्रणील सरांचं पण होतं, तर त्या अनुषंगाने पण तुम्ही तयारी करू शकता. सीसॅटची तुम्हाला राज्यसेवेसाठी फार काही वेगळी तयारी करायला नाही लागली पाहिजे. फक्त एवढंच करा की काहीच नाही केलं, अजिबातच काही गोष्टी नाही केल्या असं नाही झालं पाहिजे. ओके. रिव्हर्स प्लॅन असलाच पाहिजे, तर तो तुम्हाला मी इथं देतोय. स्क्रीनशॉट घ्या. बऱ्याच जणांचा मेसेज आलेला आहे आपल्या नंबरवरती की पीडीएफ शेअर केला सगळ्या लेक्चर मधल्या वगैरे. पीडीएफ वगैरे आपण शेअर नाही करणार आहे, कारण लेक्चरमध्ये जे लोक अटेंड करतात त्यांचा ऍडव्हान्टेज असला पाहिजे. पीडीएफ शेअर करायचं असेल तर मग आम्ही तर का बोलणार आणि आम्ही का हे करणार ना, आणि करायचे असेल तर ते आपण टेस्ट सिरीजच्या विद्यार्थ्यांच्या वेळेला ते तिथे करूया. ओके. तेवढं तुम्हाला प्रॅक्टिकली राहता आलं पाहिजे की ठीक आहे बाबा, आपण अटेंड केलं तर फायदा आहे, नाही तर नाही. रिव्हर्स प्लॅन मध्ये लक्षात घ्या, तुमची 28ला परीक्षा आहे, तर तुम्ही शेवटचा आठवड्यासहित सगळं कट टू कट प्लॅनिंग आत्ताच तयार पाहिजे. ठीक आहे. जर तुमचं आत्ता नाही तयार आहे तर ते 30 ऑगस्टला तरी तयारच पाहिजे. त्याच्यामध्ये काहीच डाऊट असला नाही पाहिजे. ठीक आहे. मग सेशन 1, 2, 3 किंवा सेशन 1 आणि 2 इथं आपण क्लब केलाय. सगळ्यात जो तुमचा मोठा सेशन असतो तो 6-1 तासाचा तरी असलं पाहिजे सलग मध्ये. आता याचा अर्थ असा नाही की ब्रेक नाही घ्यायचा, पण ऑब्व्हियसली तुम्ही सलग 6 तास एक कुठला तरी सेशन मारला पाहिजे. मग तुम्ही 3-3 तासांचे जरी 2 सेशन मारले तरी भरपूर नंतर अभ्यास होतो. आणि असंच करायला पाहिजे. जर तुम्ही मोठा सेशन 6 तासाचा मारला तर मग तुम्हाला नंतर फायदा होतो. लक्षात घ्या, म्हणजे आवर्स वाढतात. ॲव्हरेज 11 लिहिले, 12, 13, 14 काही चालेल. नाईट लायब्ररी लावलेले विद्यार्थी आहेत आपल्याकडचे, तर ते तुम्हाला ऐकणार नाहीत मग नाहीतर. ठीक आहे ना, सगळ्या प्रकारचे विद्यार्थी इथे पेठांमध्ये असतात खूंखार तयारी करणार. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर 28ला परीक्षा आपण म्हणतोय, तर ह्या 27 ते 20 मध्ये हा जो काही 7 दिवसांचा पॅच आहे, ठीक आहे, तर या पॅच मध्ये तुम्हाला सगळे सब्जेक्ट जे आहेत आपले, तर ते दीड दीड दिवस करायला मिळतात. म्हणजे आता इथे इकॉनॉमी आहे, इथे हिस्ट्री आहे, इथे समजा आपण म्हणूया सायन्सचा काही टफ पार्ट आपण इथे घेतलाय आणि जिओग्राफी एन्व्हायरमेंटचा दीड दिवस घेतलाय, पॉलिटीला पण दीड दिवस घेतलाय, आणि काय सायन्सला पण तसंच आपण केलंय, डिवाइड केलंय. करंट मुद्दाम आपण काय करतो, शेवटी पण रिवाइज करतो पेपरच्या आदल्या दिवशी वगैरे. याचा फायदा काय होतो, तर या पद्धतीने सिक्वेन्स लावला तर पॉलिटी बऱ्याच वेळेला वाटतं की सोपं आहे, पण व्होलाटाईल असतं आणि गेम होतो. त्यामुळे हे हक्काचे मार्क असतात हे इथे ठेवलं पाहिजे. त्याच्या म्हणजे त्याच्या आजूबाजूला सायन्स कुठेतरी जवळच ठेवलं पाहिजे जेव्हा तुमची डेट, परीक्षेची डेट जवळ येते. इकॉनॉमी जे आहे ते पण महत्वाचं आहे, पण इकॉनॉमी त्यातल्या त्यात काय आहे की बाबा तुम्हाला रिमोटली लक्षात राहू शकतो. म्हणजे 3 दिवस झालेत इकॉनॉमीला वाचून, 4 दिवस झालेत इकॉनॉमीला वाचून, तर इकॉनॉमीचे प्रश्न सुटू शकतात. लक्षात ठेवा. पण करंट ही अशी गोष्ट असते की जी ती जर तुम्ही 8 दिवसापूर्वी वाचली आणि नंतर 8 दिवसात शेवटच्या वाचलीच नाहीये, तर तुमचा गेम होऊ शकतो. मग जेव्हा काय प्लॅनिंग करायचं शेवटच्या 7-8 दिवसांचं, ती सब्जेक्टची सिक्वेन्स आपण अशी का ठेवलेली असते, तर या सिक्वेन्समध्ये केलं तर तुमचं मेमोरायझेशन काय होतं, तुम्हाला साथ देतं किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये फायदा होतो. आता इथे 19 तारीख ठेवली आहे बघा, आपण एक कंप्लीट दिवस बफरला ठेवला. असं का करतो आपण? बऱ्याच जणांच्या प्लॅनिंग मध्ये हेच इश्यू आहे की बफर ठेवायची सवय नाहीये, तर बफर ठेवले पाहिजेत. तुम्ही काही काय मशीन नाहीये, तुम्ही कधी पण काही आजारी पडू शकता, तुम्हाला एखादा दिवस एक्स्ट्रा एखाद्या गोष्टीसाठी लागू शकतो. इथे 19 तारीख बफर ठेवून द्यायचा, किंवा तुम्हाला वेगळ्या प्रकारे प्लॅनिंग करायचं तुम्ही वेगळ्या प्रकारे करा. 18 सप्टेंबरला आपण म्हणतो की आपली शेवटची टेस्ट सिरीज असणार आहे किंवा शेवटचे कॉम्प्रिहेन्सिव्ह असणार आहे. तर हा जो दिवस आहे तो टेस्ट देण्यासाठी वापरला पाहिजे. आणि सोबत परत एकदा करंटची खूप चांगली रिव्हिजन करायला वापरला पाहिजे. कारण का, इथं जर तुम्ही 18 तारखेला करंटची अजून एक खूप जोरात रिव्हिजन केलं, ठीक आहे ना, एक चांगली रिव्हिजन केलं,
कारण सगळे पेपर झालेले असतात. 100 एक प्रश्न दिले सरांनी तुमचे ऑलरेडी कव्हर केले असतील, 45 प्रश्न पण कव्हर केले असतील नंतर कॉम्प्रिहेन्सिव्हचे. मग त्या दरम्यान जर तुम्ही करंट इमिजिएट रिव्हिजन करून ठेवला तर तुम्हाला या 7-8 दिवसांमध्ये खूप चांगल्या प्रकारे जीएस च्या सब्जेक्टला न्याय देता येतो आणि परत एकदा करंटची शेवटी शेवटी रिव्हिजन करून घेता येते. ठीक आहे. आता हे सेशन पण लावलेले आहेत व्यवस्थित की कुठले सेशन कसे घ्यायचे वगैरे स्क्रीनशॉट काढून टाका. ठीक आहे. हे झालं 18 सप्टेंबरचं. त्याच्या आधी आपली 13 सप्टेंबरला एक असणार आहे काय कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि एक 6 सप्टेंबरला असणार आहे. आता मी डिरेक्टली थोडंसं खाली येतो मुद्दाम की आपली 30 ऑगस्टला लास्ट सब्जेक्ट आहे, सायन्सची टेस्ट होणार आहे. मग 31 ऑगस्ट पासून तुम्ही काय करायला पाहिजे, या 5 सप्टेंबर पर्यंत काय किंवा आपण 6 सप्टेंबर पर्यंत त्या पूर्ण एक आठवड्याभरामध्ये तुम्ही जे काही तुम्ही 30 सप्टेंबर पर्यंत 30 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अभ्यास केलेला आहे. तर आता कसं असतं की समजा तुम्ही सायन्सची टेस्ट दिली, तुम्ही त्याच्या आधी इकॉनॉमी दिली, जिओग्राफी दिली, पॉलिटी दिले, प्रत्येक विषयाचा तुमचा काहीतरी डेफिसिट राहू शकतो की हा विषय थोडासा हे टॉपिक राहिले वगैरे असं होतं. 30 ऑगस्ट नंतर तुम्ही काय केलं पाहिजे, एक आठवडा जो आहे पुढचा 7 तारखेपर्यंतचा किंवा 6 तारखेपर्यंतचा, तो तुम्ही कम्प्लिटली काय अशा डेफिसिटसाठी वापरला पाहिजे. लक्षात ठेवा की माझं पॉलिटीचं काय डेफिसिट राहिलंय, जिओचं काय, एन्व्हायरमेंटचं काय, करंटचं काय, सायन्सचं काय, तर डेफिसिट तुम्ही या 7 दिवसांमध्ये कव्हर करू शकता. जर तुमचं डेफिसिट नाही राहिलं तर मग तुम्ही डिरेक्टली सब्जेक्ट घेऊ शकता, रिवाइज करायला काही हरकत नाही. लक्षात ठेवा त्या केसमध्ये तुमचं प्लॅनिंग चेंज होईल. पण सहसा तुम्ही डेफिसिट कव्हर केलं तर या कॉम्प्रिहेन्सिव्हच्या पहिल्या टेस्टच्या वेळेला तुम्ही ऍटलिस्ट काय होता, सगळे सब्जेक्ट बेसिक लेवलला तयार करून रेडी होता. ठीक आहे. आणि मग काय, ही मधली कॉम्प्रिहेन्सिव्ह जी असते ती कधी पण काय असते, तुम्ही काय करायला पाहिजे, 80% सिलेबस कव्हरेज, 75% सिलेबस कव्हरेज करून तुम्ही ही मधली जी आहे ती काय कॉम्प्रिहेन्सिव्ह द्यायला पाहिजे. आणि मग शेवटची जी कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे ते तुम्ही फुल फ्लेज द्यायला पाहिजे. म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्हचं सुद्धा युटिलायझेशन असंच करायला पाहिजे. लक्षात ठेवा, तुम्हाला जर असं वाटलं की नाही मी 6 सप्टेंबरला सर सगळं काय करतो अभ्यास करून येतो, होत नाही तसं. इम्प्रॅक्टिकल अप्रोच असतो हा, आणि हाच काय करतात लोक इतर ठिकाणी वापरतात. किंवा काही जण काय करतात, 6ची टेस्ट स्किप मारतात आणि 13लाच करणार म्हणतात सर, सगळं 13 तारखेला करणार, दोन्ही पेपर एकत्र सोडवणार. मग ते त्यांचा 13चे पेपर सोडवणं होत नाही, 6चे सोडवणं होत नाही, आणि मग 18 पर्यंत त्यांचं काय एक प्रकारे ते गलित गात्र झालेले असतात असं म्हणायला हरकत नाही. ते गडबड तर नाही. त्यामुळे काय करायचं, 6ला काय करायचं, डेफिसिट वालं तयारी करून 6ची कॉम्प्रिहेन्सिव्ह द्यायची, 13ची कॉम्प्रिहेन्सिव्ह 75 किंवा 70% सिलेबस कव्हर करून द्यायची, आणि 18ची जी काही कॉम्प्रिहेन्सिव्ह असते ती फुल फ्लेज द्यायची. म्हणजे तुम्ही एका वेगळ्या कॉन्फिडन्स लेवलला जाता. लक्षात ठेवा. आता जर तुमचा कुणाचा 13ला किंवा इव्हन 6ला जर कम्प्लीट होत असेल तर काहीच हरकत नाही. हे मी कुणासाठी सांगतोय, सगळं बेसिकचं ट्रेनिंग आहे, सॉरी प्लॅनिंग. तर ज्या लोकांचं ह्युमन कॅपॅसिटी, काही लोकांची भयानक कॅपॅसिटी असते की एका दिवसात 3-3 सब्जेक्ट उडवतो म्हणून सांगतात, तर त्यांची कॅपॅसिटी तशी असेल तर त्या पद्धतीने त्यांनी करायला हरकत नाही. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या की तुम्हाला 30 ऑगस्टच्या नंतर अशा प्रकारे प्लॅनिंग करायचं आहे. मी एकदा सगळं क्लिअर करतो, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. याचा स्क्रीनशॉट घ्या वाटलं तर एकदा, आणि याचा पण स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. सीसॅट आपण तुम्हाला पेपर्स कव्हर करायला सांगतो, फक्त PYQचे तेवढं सफिशियंट असायला पाहिजे. फारच तुमची सीसॅटची अतिच अडचण असेल तर मात्र मग तुम्ही वेगळा विचार करायला हरकत नाही. किती तास अभ्यास करायचा ऑलरेडी सांगितलं, किंवा बाकीच्या गोष्टी बोललो. काही जणांचं खूप जास्त भर आहे कट ऑफ वरती, सर कट ऑफ खूप जास्त लागतात. कट ऑफ जास्त लागण्याचं कारण जनरेशन टू जनरेशन पोरं हुशारच येत असतात. ठीक आहे. लहान पोरं तर अतिच हुशार झालेत. कुठलंच घर असं नाही, मी नेहमी म्हणतो बॅचमध्ये, कुठलंच घर असं नाही की जिथं हुशार पोरग नाही. प्रत्येकाच्याच घरातलं पोरग पहिले येते बॅचमध्ये, काय ते त्याच्या त्याच्या शाळेमध्ये किंवा काहीतरी भाषणात पहिले येते, कुठेतरी काय ते ऑलिम्पियाडमध्ये गणितामध्ये काहीतरी घेऊन येते. असंच सगळ्या घरांमध्ये मुलं मुली आहेत आजकाल, लहान. लक्षात ठेवा. त्यामुळे काय आहे ना, तुम्ही याच्यामध्ये फार अडकू शकत नाही. आता माझं सर आता 32 वय आहे, मग असं आहे तसं आहे, हे असली रडगाणी बंद करायला लागतील. जे काय असेल त्यांच्याकडे काय ऍडव्हान्टेज असेल समजा शार्पनेसचा, तर तुमच्याकडे काय तुमच्या अनुभवाचा ऍडव्हान्टेज असतो. हे फिअर ऑफ कट ऑफ मध्ये फार अडकण्यात पॉईंट नाही. पेपर कसे येतात, काय येतात, त्याच्यानुसार या सगळ्या गोष्टी ठरतात. उगी फार जास्त त्याला महत्व द्यायचं नाही. ठीक आहे ना. खूप जास्त कट ऑफ येऊन परत कमी पण लागले तर कट ऑफ लागलेले आहेत. वाढत जाण्याचं कारण ऑब्व्हियसली मटेरियल प्रोव्हाइड झालेलं असतं, गायडन्स खूप अवेलेबल आहे, जनरेशन पण तशा आहेत वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याच्यावरती फार जास्त एक्झामच्या आधी नंतर चर्चा करण्यामध्ये पॉईंट नसतो. लक्षात ठेवा. ठीक आहे. कंटाळा बिंटाळा आला तर टॉपिक चेंज करणं, त्याच टॉपिक मधले PYQ वगैरे घेणं, ह्या गोष्टी काय बेसिक आहेत. याला हे तुम्हाला आता म्हणजे काय म्हणतात, फार मी बोलण्याची गरज नाही पडली पाहिजे. ओके. बॅचमध्ये पण आधी पण सांगितले, तुम्हाला जर असं असेल की नाही सर मी प्रत्येक काय सब्जेक्ट परफेक्ट करतो, गरज नाहीये. लक्षात घ्या. मगाशी रुपेश सरांनी सांगितलं की 20 पैकी तुम्हाला 20 नाही घ्यायचे सायन्सचे, तुम्हाला 13, 14, 15 पर्यंत वाढवता आले तरी चालतं. करंटला इव्हन निलेश सरांनी सांगितलं की काही क्वेश्चन असे असतात की जे कदाचित गणणारच नाही, भयानक ट्रॅप असणार आहे.
किंवा कदाचित चुकीचेच असणार आहेत प्रश्न, तरी पण काय बदलणार नाहीत वगैरे असं पण होऊ शकतं. याचा अर्थ काय, पेपर्स परफेक्ट नाहीये, 100 क्वेश्चन तर ते 100च परफेक्ट नाहीये. तुम्ही कशाचं परफेक्शनचा 8 तास करताय ना, म्हणजे पेपरमध्येच परफेक्शन नाहीये तर तुमचं काहीतरी वेगळंच चाललंय, असं काही व्हायला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे ना. सगळ्यात महत्वाची गोष्ट आत्ता या काही दिवसांमध्ये, इन्स्टेड ऑफ आपण म्हणतो की सेइंग आय डोंट हॅव टाइम, प्रायोरिटी चेंज करायला लक्षात ठेवा. ट्राय सेइंग इट्स नॉट अ प्रायोरिटी. म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी मला वेळ नाहीये, वेळ नाही असं, किंवा ही गोष्ट करायला वेळ नाही, ती गोष्ट करायला वेळ नाही. लक्षात घ्या, तुमच्याकडे काय म्हणतात त्याला, मनात माइंड मॅप क्रिएट पाहिजे की ही गोष्ट खूप महत्वाची आहे, ती करा. ठीक आहे. तुम्हाला कुठल्याही सब्जेक्ट त्यातले पीवायक्यू खूप महत्वाचे आहेत ना, ते करा. ठीक आहे. मग बाकीच्या गोष्टी करा. अशा पद्धतीने जर तुम्ही विचार केला की जे नॉन प्रायोरिटाईज एरिया आहेत ते जर तुम्ही कट करायला लागलात ना, तर तुमचा अभ्यास चांगला होऊ शकतो. मग ते लाईफ असेल, रिलेशन्स असतील, घरच्या लोकांचं काय म्हणूया, त्यांनी तुमचं लाड करणं असेल, तुम्ही त्यांच्याकडे फार जास्त अति हे करणं असेल, आत्ता कुठली प्रायोरिटी ती ठरवा. म्हणजे जरा थोडासा विचार काय करा, घरच्यांचा सुद्धा विचार या अँगलनी करा की आज नाही वेळ दिला तरी काय होईल. कदाचित तुम्ही खूप चांगलं, म्हणजे असं म्हणतात की लहान मुलं काय करतात, तर आयफोनच्या वगैरे मागे लागतात. तुम्ही बघितलं असेल ते भरपूर रीलमध्ये वगैरे, की लहान मुलं आयफोन आणि मोबाईलच्या मागे लागतात, आणि मोठी मुलं किंवा मुली काय करतात, तर आपल्या पॅरेंट्सला लवकरात लवकर रिटायर करायला मदत करतात, म्हणजे त्यांच्यावरचं इकॉनॉमिक बर्डन कमी करायला मदत करतात. लहान मुलं मुली मात्र लाड करून घेणं आणि त्यांच्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी करत बसणं. त्यांचे काय फार छोट्या छोट्या गोष्टी काय, ते वाढदिवसच साजरा केले आतापर्यंत आपण, त्यांचे पण बर्थडे साजरे केले, आपण आपले पण केले. ह्या गोष्टी आता बंद करायला पाहिजे. 2-3 वर्ष बंद केले, एखाद वर्ष बंद केलं तर काही फार फरक पडत नाही. सगळेच मोमेंट जगात बसायची गरज नसते. मोमेंट आधी जगले आणि याच्यानंतर पण जगू. मधले काही वर्ष मोमेंट नाही जगले तर हरकत नाही. म्हणजे मी पुन्हा सांगतो की तुम्ही लहान असाल ना विचारांनी खूप जास्त, तर तुम्ही ह्या मोमेंट्सला आता फार महत्व द्या. जर तुम्ही मोठं असाल तर तुम्ही आपल्या पॅरेंट्सला, आपल्या हजबंडला, आपल्या वाईफला मोठ्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये सबस्टॅन्शियल मदत कराल, तर त्याला इम्पॉर्टन्स आहे. नाहीतर मी छोटे छोटे आनंद साजरे करतो वगैरे, ती तुमची फेजच नाही, लक्षात ठेवा. ते तुम्ही त्याच्यातून बाहेर आले, आता तुमचं ग्रॅज्युएशन वगैरे संपलेलं आहे. ओके. प्रिलिमचं स्वरूप नेहमी म्हणतो आपण की जुगाड आहे. ठीक आहे. शेवटून पहिलं आलं तरी चालत असतं. त्या अनुषंगाने अभ्यास करायचा असतो. तुम्हाला काही इथं टॉप यायचं नाही आहे प्रिलिम्समध्ये. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आधी पण मी बोललेलो आहे भारत पांढरे सरांबद्दल, आपल्या बॅचला होते. आता DYSP आहेत, सध्या ट्रेनिंगमध्ये आहेत यशोदामध्ये. त्यांच्या वाईफ सुद्धा DYSP आहेत. असं होणं, इतकं जुळून येण्या सगळ्या गोष्टी साधी सुधी गोष्ट नसते. त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायला लागतो. फक्त .25 का .50 का 1 मार्क फक्त त्यांना प्रिलिम्स मध्ये जास्त होता, पण नंतर शेवटी अल्टिमेटली DYSP पोस्ट मिळाली. यांचं उदाहरण सांगण्याचं कारण, जी लोक अति जास्त त्या कॅल्क्युलेशन मध्ये अडकतात, ती अडकतातच. म्हणजे त्यांना पण हा एक ऑप्शन होता की रडत बसले असते की सर खूप काठावरती स्कोर आहे, पण त्यावेळेला त्यांनी डिसिजन तसे घेतले आणि काय, जे काय असेल ते असेल, मी आता पुढचा अभ्यास करतो मेन्सचा म्हणून त्यांनी अभ्यास केला आणि पोस्ट मिळाली. आता हे एक एक्झाम्पल झालं, अशी एन नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहेत, त्याला काही लिमिट नाही आहे. ठीक आहे ना. किंवा इव्हन जर माधुरी मॅडमचं जरी मी एक्झाम्पल घेतलं, त्यांच्या वाईफचं एक्झाम्पल घेतलं, तसंच एक्झाम्पल आहे की IT मध्ये काम करत असताना सुद्धा सगळं सगळं काय म्हणूया, एव्हरीथिंग विल फॉल इन प्लेस जे आपण म्हणतो, तर ते पडलं बरोबर, त्या गोष्टी घडल्या आणि बरोबर पोस्ट मिळाली, लक्षात घ्या. ठीक आहे. मार्कनुसार वेळ द्या, इनपुट आउटपुट रेशोनुसार वेळ द्या. कुठे जास्त मार्क येतात त्याच्यानुसार त्या त्या गोष्टींना वेळ दिला पाहिजे. कोर पॉलिटी असेल, कोर इकॉनॉमिक्स असेल, करंट जे निलेश सरांनी सांगितले सेक्शन असतील, वर्ल्ड जॉग्राफीचे रुपेश सरांनी सांगितलेले सेक्शन असतील, तर तिथे तुम्हाला मार्क जास्त येतील, तर तिथे तुम्ही चांगलं अप्लाय केलं पाहिजे. वर्कशॉपमध्ये आपण ते बोलणार. ठीक आहे. परफेक्शन वगैरेची ऑब्व्हियसली गरज नसते. एक शेवटचा पॉईंट तुम्हाला जो सांगायचा आहे मला, तो म्हणजे डीप वर्कच्या स्टेटमध्ये जावं लागेल. आता हे का बरं, भरपूर जणांचं असं असतं की सर व्हिज्युअलाइज केलं तर प्रिलिम्स नाही गेल का. ठीक आहे, मला एवढे मार्क येतील, मी एवढं एवढं हे झालं वगैरे. तर लक्षात घ्या, हे 50-50% आहे. ठीक आहे ना. तुक्का आहे शेवटी व्हिज्युअलायझेशन हा. कारण जर समजा तुमचं व्हिज्युअलायझेशन सक्सेसफुल नाही झालं ना, तर मी तुम्हाला सहज म्हणू शकतो की अरे तू व्हिज्युअलाइजच नीट नाही केलं, तू काय केलं, वेग काहीतरी विचार केला वगैरे वगैरे. हे सहज तुम्ही सिक्रेट पुस्तक वाचा एकदा. सिक्रेट नावाचं पुस्तक आहे, ते पुस्तक वाचा. ते पुस्तक वाचल्यावर तुम्हाला कळेल की ते स्वतः जे काय म्हणूया ऑथर असतात, ते ऑथर सुद्धा तुम्हाला सांगतील की हे शेवटी काय आहे की याला सायंटिफिक हे नाहीये. पण लक्षात घ्या, व्हिज्युअलायझेशन मी नेहमी म्हणतो, व्हिज्युअलायझेशनच तुम्हाला करायचं आहे ना, तर तुम्ही तुमच्या डीप वर्कला व्हिज्युअलाइज करा. हे डीप वर्क काय भानगड आहे, तर काल न्यूपोर्ट नावाचा एक हे आहे, त्याचं पुस्तक आहे डीप वर्क नावाचं. त्याचा सिम्पल काय फंड आहे, तो असं म्हणतो की पहिला रूल त्यांनी सांगितलं की तुम्ही वर्क डीपली, म्हणजे तुम्ही खूप डेप्थ मध्ये जाऊन वर्क केलं पाहिजे. आता हे खूप थेरॉटिकल वाटेल तुम्हाला, पण सिम्पल आहे त्याचा अर्थ, की जेव्हा तुम्ही तुमचा अभ्यास करताय, तेव्हा काय करा ना, बाकी गोष्टींपासून पूर्णपणे कटआउट व्हा. म्हणजे आता मे बी 6 महिने, 8 महिने किंवा जे काय असेल ते तुम्हाला भरपूर युट्यूबला व्हिडिओ मिळतील बघा. 8 महिने गायब झाला आणि डायरेक्ट DYSP होऊनच बाहेर पडला, यालाच म्हणायचं डीप वर्क. ठीक आहे ना. हे जे काही बोललं जातं त्यालाच डीप वर्क म्हणायचं. डीप वर्कचा अर्थ काय असतो, तर ह्या काल न्यूपोर्टचं असं म्हणणं आहे
की तुम्ही समजा 2 तास पण अभ्यास करताय, तुम्ही 30 मिनिटं पण अभ्यास करताय, तर त्या 30 मिनिटाच्या बाबतीमध्ये तुम्ही मोबाईल चेक करणं किंवा समोर स्क्रीन समोर चालू करून ठेवणं किंवा अदर ऍक्टिव्हिटीज बाजूला ठेवणं, हे जर तुम्ही कराल, काही पण इतर अदर म्हणजे मल्टीटास्किंग जर तुम्ही कराल तुमच्या अभ्यासाच्या वेळेला किंवा तुमच्या महत्वाच्या कामाच्या वेळेला, तर ते डीप वर्क ठरत नाही, मग तुमचा गेम व्हायला लागतो. म्हणजे त्याचे तुम्हाला आउटपुटच्या परीक्षेमध्ये ते मिळत नाही. आता हे का सांगतोय? बरेच जण विचारतात बॅचेसच्या बाबतीमध्ये आपली बॅच अशीच का तशीच का, तर ते बॅच काय किंवा तुम्ही पुढच्या टेस्ट सिरीज पण काय, सगळं आमची टीम सुद्धा आपण सुद्धा सगळं कसं करणार, डीप वर्कच करणार, लक्षात ठेवा. डीप वर्कचा खूप जास्त फायदा होतो. कन्व्हर्जन जे आहे मार्कांचं ते खूप चांगलं होतं, लक्षात ठेवा. त्याचा अर्थ काय मग? जेव्हा जे करताय तेव्हा तेवढंच करा, इतका सिंपल अभ्यास, सॉरी, त्याचा अर्थ आहे. दुसरा त्याचा रूल आहे त्यांनी सांगितलेला, तो म्हणजे काय, एम्ब्रेस बोर्डम. म्हणजे काय, डीप वर्क करत असताना खूप बोर वाटणार आहे तुम्हाला, खतरनाक बोर होणार आहे. जितकं बोर होईल तितकं ती गोष्ट चांगल्या लक्षात ठेवा. अभ्यास करणे ही काही फार आनंदाची गोष्ट असणारच नाहीये, त्यात आनंद एका लिमिटच्या पलीकडे मिळतच नसतो. ठीक आहे. त्यामुळं जेवढं तुम्हाला बोर होईल तेवढं समजा की तुम्ही ट्रॅकवरती आहात. तुम्ही त्या झोनमध्ये राहावं लागतं आणि ऍक्सेप्ट करायला लागतो बोर्डम. तुम्हाला इतर कुठल्याही एन्जॉय करायला गोष्टी मिळत नाही. त्याच्यावरती माझं तुम्हाला सिंपल एक सोल्युशन असेल की जे मी फॉलो करायचो. डीप वर्क करायचं, बोर्डम एम्ब्रेस करायचं, दिवसभर बोर्डम मध्येच राहायचं आणि संध्याकाळी स्वतःला ट्रीट द्यायची, स्वतःच्या आवडीची एखादी गोष्ट खायची. ठीक आहे. लायब्ररीला जाताना दूध पिऊन जायचं, जे काय असेल तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला सुख असतं, पण ते सुख दिवसभर मिळवायचं म्हणलं ना की गडबडतं. संध्याकाळी काय करायचं, ह्या गोष्टी करायच्या, जाताना लायब्ररीतून जाताना, घरी बोलायचं असेल तर समजा ते करू शकता, काय जे काय असेल ते. तर त्या गोष्टी तुम्ही काय करायला पाहिजेत, त्या विशिष्ट झोनमध्ये करायला पाहिजे. सोशल मीडिया क्विट करणं, आता हे ठीक आहे, काही फार मोठी गोष्ट नाहीये, त्यांनी पण आपल्याला काही सोशल मीडिया क्विट करायला नाही सांगितलेला फक्त. तर त्याचं असं म्हणणं आहे की डीप वर्क जेव्हा करायचं असतं तेव्हा तुम्हाला खूप जास्त डिस्ट्रॅक्शन कमी करायला लागतात. मग तुम्ही काय ते घरच्यांच्या गोष्टींना फार महत्त्व देणं, मित्रांच्या मैत्रिणींच्या गोष्टींना महत्त्व देणं, रूम पार्टनर, मित्र मैत्रिणींच्या गोष्टींना महत्त्व देणं, सगळंच बंद करायला लागतं. जर ते बंद केलं तर तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॅक्ट जास्त मिळायला लागतं. आणि हे करतात मुलं, बरं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की नाहीत करणार, म्हणजे इव्हन आपली जी टीम आहे त्यातलं सगळ्यांची, जर मी त्यांना कधी पर्सनली म्हणलो नसेल, पण ती सगळेजण आज आपल्या सोबत आहेत, तर त्या सगळ्यांमध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येक जणच हे डीप वर्क करणाऱ्यापैकीच आहेत. ते प्रमोद सरांचं त्यांनी लेक्चर रेकॉर्डिंग करताना असेल, का रुपेश सरांचं असेल, का निलेश सरांचा आतापर्यंत जो मी काय अभ्यास बघितलाय त्यांची पद्धत असेल, तर ह्या सगळ्यांना त्या सवयी आहेत. म्हणून खरं तर काय, त्या त्या गोष्टी त्यांना, ज्या ज्या प्रमाणे परीक्षा असतील त्या त्याचं जे काही सक्सेस मला ते मिळाले. सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती ही तुम्ही शिकली पाहिजे, ड्रेन द शालोज. म्हणजे काय, ज्या बिनकामाच्या गोष्टी आहेत ना त्या कटआउट करता आल्या पाहिजेत आता या पुढच्या 2-3 महिने, किंवा इव्हन आपण म्हणूया पुढची आपली पोस्ट मिळेपर्यंतच्या. जर त्या कटआउट करता आल्या तर मग काय, तुम्ही डीप वर्कमध्ये आहात असं त्याचा अर्थ असतो. मग का, कुठल्या कटआउट करता येण्यासारख्या गोष्टी असतात, एन नंबर ऑफ गोष्टी असतात. ठीक आहे ना. आपण बॅच ऑनलाईन घेतोय याचं कारण काय असतं, किंवा डिस्कशन ऑनलाईन घेतोय, आपली कोरपोरेटी बॅच असेल ऑनलाईन घेतो, याचा अर्थ काय असतो, तुमचा येण्याचा वेळ जो आहे ना ही शालो आहे, म्हणजे बिनकामाची गोष्ट. तुम्ही येणं, तिथं बसणं, मग एका विद्यार्थ्यांनी डाऊट विचारणं, मग एखाद्या विद्यार्थ्यांनी डाऊट विचारल्यानंतर तो डाऊट इतर लोकांना खूप सिली वाटणं आणि बाकीचे लोक म्हणणं की अरे आपला वेळ चालला, आणि तो विद्यार्थी मात्र त्यामध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व्ह होणं वगैरे वगैरे. आणि आम्ही काय एकाच डाऊटला खूप वेळ एक्सप्लेन करणं वगैरे, हे काय आहेत ना, हे शालो एरिया आहेत, लक्षात ठेवा. हे तुम्हाला कटआउट करता आले पाहिजे आता टेक्नॉलॉजीचा वापर करून, किंवा इतर गोष्टींचा वापर करून. किंवा काय, तुम्ही काय करताय, काय म्हणूया आपण, मेसला जाण्यासाठी काहीतरी वेळ विशिष्ट वापरताय. ठीक आहे, मग त्याच्याऐवजी डब्बा लावताय. मेसला जाण्यासाठीचा जो वेळ असतो ना तो सुद्धा शालो आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला डब्याची सोय असेल तर तुम्ही ती केली पाहिजे. खराब मिळाला दुसरा बदलला पाहिजे, ते करावंच लागतं, त्याच्याशिवाय दुसरं काही नसतं. घरी राहून करताय तर घरचं जेवण खा, घरी व्यवस्थित राहा, पुण्यात यायची गरज नाही. शालो एरियाज आहेत काही गोष्टींचे, ते तुम्ही कटआउट करू शकता. हे एन नंबर ऑफ गोष्टी आहेत लाईफमध्ये की ज्या शालो असतात, त्या तुम्ही कटआउट केल्या तर तुमचं प्रायोरिटेशन बरोबर बसायला लागतं. हे जर सगळं फॉलो केलं तर ऑब्व्हियसली फ्री न निघण्याचं काही कारण नाही. ठीक आहे. तर हे जे आहे हे भरपूर गोष्टी, आता भरपूर गोष्टी ज्या आहेत त्या खरं तर डिटेलमध्ये आपण सांगणं शक्य नव्हतं, म्हणून मी पळवल्या पण आहेत आणि फटाफट सांगितलं. तर ह्या सगळ्या गोष्टी फॉलो करा. आणि जे काही टेस्ट सिरीज बद्दलच्या ज्या काही गोष्टी आहेत की ऍडमिशन वगैरे वगैरे, तर त्या तुम्हाला वेगवेगळ्या आमच्या सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरती आणि चॅनल्सवरती येऊन जातील. ऍप लागेल तुम्हाला, ऍप डाउनलोड करून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला यावं लागणार नाही,